जो बेस आहे, हा बेस आपण 30 मिनिटाची टाईम फ्रेम पाहिली, 45 मिनिटाची टाईम फ्रेम पाहिली किंवा 1 तासाची पाहिली. कधी-कधी कॅन्डल ही 1 दिसते, तर कधी कॅन्डल 2 दिसतात, तर कधी कॅन्डल बेसमध्ये 3 असतात. नक्की रिफाईन कोणाला करायचं त्याच्यासाठी आपल्याला व्हॅलिड मार्किंग जमली पाहिजे. बेसमध्ये जे पुलबॅक आहे किंवा जे नेहमी फॉर्मेशन तयार होतं, हे वेगवेगळे फॉर्मेशन तयार होतात. इनसाइड कॅन्डल तयार होते एखाद्या बेसच्या आतमध्ये तयार होणाऱ्या कॅन्डलच्या आतमध्ये. कधी-कधी जी कॅन्डल मेन आहे, जिच्यामध्ये मेन ट्रॅपिंग होते, तिची लिक्विडिटी ग्रॅब होते. त्याच्यानंतर एक स्ट्राँग मूव्हमेंट येते, ज्याला आपण म्हणतो की लेग आउट तयार होते. मग व्हॅलिड मार्किंग नक्की कोणत्या कॅन्डलची आपल्याला करायची आहे? जर आपल्याला व्हॅलिड मार्किंग जमली 3 कॅन्डलमध्ये, 4 कॅन्डलमध्ये 1 कॅन्डलची व्हॅलिड मार्किंग, तर आपल्याला समजेल की रिफाईन आपल्याला कोणाला करायचंय. एक मूव्हमेंट येते, सडन मूव्हमेंट आहे प्राइसमध्ये एक लेगिंग तयार होतोय. लेगिंग नंतर प्राइस एक बेस कॅन्डल बनवते. तिच्या आतमध्ये प्राइस अगेन 1-2 बेस कॅन्डल बनवते आणि त्याच्यानंतर एक पुन्हा प्राइसमध्ये एक स्ट्राँग मूव्हमेंट येते. आता प्राइस जेव्हा या पद्धतीने फॉर्मेशन बनवते आणि बेस जो बनतोय प्राइसचा, त्या बेसच्या आतमध्ये इथे आपल्याला एक या पद्धतीची कॅन्डल पाहायला भेटते सेल कॅन्डल. सेल कॅन्डल नंतर आपल्याला इथेच 1-2 अगेन बाय कॅन्डल पाहायला भेटतात बेसमध्येच. मग नक्की याच्यामध्ये आपल्याला मार्किंग कोणाची करायची आहे? कोणत्या कॅन्डलची आपण इथे मार्किंग करणार आहे? जर आपली मार्किंग व्हॅलिड असेल, तर आपण त्याला रिफाईन करू शकतोय. इथे सेल झाला, सेल नंतर बाय झाला. पुन्हा प्राइसमध्ये थोडासा सेल पाहायला भेटला आपल्याला आणि नंतर जी कॅन्डल ओपन होते, ती कॅन्डल एकदम स्ट्राँगली अप निघून जाते. यामध्ये मी नक्की मार्किंग कोणत्या कॅन्डलची करायची बेसमध्ये, यासाठी मला समजलं पाहिजे, की इम्पल्सिव्ह मूव्हमेंट जी आहे, जी रिट्रेस होण्यासाठी येत आहे, म्हणजे जी दाखवत आहे, की ती रिट्रेसमेंटला चालली आहे आणि त्याच्यानंतर जी प्राइस अप जाणार आहे, यामध्ये आपल्याला जी प्राइस एक स्विंग तयार करते, 3 कॅन्डलनुसार जो एक स्विंग बनतोय, ती जी मार्किंग आहे, ती व्हॅलिड बेसची मार्किंग असते आणि जिथं 3 कॅन्डल टाइप स्विंग तयार होतच नाही बेसमध्ये, ती इनव्हॅलिड मार्किंग असते. म्हणजे तो जो बेस आहे तो पूर्णपणे इनव्हॅलिड असणार आहे. ॲज इट इज असंच नेहमी एक एरिया तयार होणार, जो फेल होणार. एक असाच एरिया असणार फक्त त्याच्यामध्ये काही चेंजेस असणार, जो नेहमी वर्क करणार आहे. मग आपल्याला शिकायचं एक व्हॅलिड बेस मार्किंगसाठी पहिल्यांदा तर मिनिमम बेसमध्ये 4 कॅन्डल असल्या पाहिजे आणि त्या 4 ज्या कॅन्डल आहे, लेग आउटच्या अगोदरच्या बेसमधल्या 4 कॅन्डलचे काही रूल आहे, की एक इम्पल्सिव्ह मूव्हमेंट असेल, त्यानंतर एक रिट्रेसमेंट मूव्हमेंट असेल, कॅन्डलमध्ये असेल, ही पूर्ण या पद्धतीची नसेल, की प्राइस अप गेली, एवढी डाउन आली. आपल्याला कॅन्डलमध्ये पाहायचं, की एक कॅन्डल अप जाते म्हणजे एक बायिंग येते. बायिंग नंतर प्राइस सेल करते म्हणजे एक रिट्रेसमेंटची मूव्हमेंट येते. जी रिट्रेसमेंटची मूव्हमेंट आलेली आहे, तिचा जो हाय लोज आहे, प्राइस त्याला स्वीप करते. नेक्स्ट ओपन होणारी कॅन्डल याला स्वीप करते किंवा याच्या निअर इथे क्लोज होते. जिची छोटीशी बॉडी असते, जे एका लेगिंगच्या आतमध्ये दाखवते, की प्राइस रिट्रेस करत आहे. म्हणजे सेलरला इन्व्हाईट जे केलं जात आहे, हे योग्य पद्धतीने केलं जातं, की प्राइस दाखवते, की रिट्रेसमेंट चालू आहे. इव्हन ब्रेकआउट दाखवते, की लो लेव्हल जी आहे ती ब्रेक झाली. त्याच्यानंतर प्राइसमध्ये एक स्ट्राँग मूव्हमेंट येते किंवा त्यानंतर ही प्राइस एक आतमध्ये येते, याच्या अबोव्ह क्लोज होते आणि तिथून पुढे प्राइसमध्ये एकदम अचानक बायिंगची मूव्हमेंट येते. मग जो बेस आहे, तो बेस मार्किंगमध्ये आता मला ही कॅन्डल मार्क करायची, ही मार्क करायची आहे. मला हे समजलं पाहिजे. अशा केसमध्ये जी व्हॅलिड मार्किंग आहे, ती मार्किंग आहे ह्या पॉइंटची फक्त. कधी-कधी ही जी कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलची जी क्लोजिंग असते, ती याच्या आतमध्ये असते. प्रिव्हियस कॅन्डलच्या आतमध्ये असते क्लोजिंग. मग यामध्ये मार्किंग जी करायची, ती मला मार्किंग याची करायची आहे, रेड कॅन्डलची. ग्रीनने ऑलरेडी स्वीप केलं, क्लोजिंग आतमध्ये झाली. रेड टू ग्रीनचा लो जो असणार याच्यामध्ये मला रिफाईन करायचं आहे. हिला पूर्ण अव्हॉइड करायचं आहे मला. तर व्हॅलिड बेस मार्किंग जर जमली तर आपण रिफाईन करू शकतोय प्रॉपर आणि प्रॉपर रिफाईन झालं तर छोटासा जो काही एरिया असेल त्याच्यावरती प्राइस रिएक्ट करेल किंवा तिथं आल्यानंतर जे काही कॅन्डल स्टिकचं कन्फर्मेशन भेटेल, तिथून आपण लाँग किंवा शॉर्ट करू शकतो प्राइसला. तर व्हॅलिड बेस मार्किंगचे मिनिमम 4 ते 5 पुलबॅक आहे. लिहून घ्या त्यामध्ये. व्हॅलिड, इनव्हॅलिड बेस
लेग आउट एकदम स्ट्राँग आहे, जो दिसून येतो आपल्याला, की एक मोठी कॅन्डल आहे. लेगिन हा पण हेल्दी आहे, जो दिसून येतो, की बायिंग किंवा सेलिंग स्टार्ट झाली होती. पण सर्वात अवघड आहे मार्किंग ही बेसची. कारण लेगिन एक कॅन्डलचा बनतोय, लेग आउट पण एक कॅन्डलचा बनतोय. त्यांना फाइंड करणं काहीच अवघड नाही. पण बेस हा एक कॅन्डलचा बनत नाही. बेस कधी-कधी 2 कॅन्डलचा बनतोय, कधी 3 तर कधी 4 कॅन्डलचा बनतोय. आणि जो लेगिन आहे, लेगिनचा फिक्स आहे, की लेगिन हेल्दी असणार आहे. मग लेगिनच्या साइजमध्ये एकदम लेगिन मोठाच हवा आहे किंवा छोटाच हवा आहे असं काही नाही. लेगिन हेल्दी असला पाहिजे. बॉडी जरी छोटी असेल, बॉडीपेक्षा विक मोठा नसावा. विक छोट-छोट्याले असेल, विकपेक्षा बॉडी थोडीशी मोठी असेल, हा लेगिन आहे. लेग आउटचं सिंपल आहे. जी काही लेगिन असेल आणि बेस असेल यांच्यापेक्षा दुप्पट आणि तिप्पट मोठा असेल लेग आउट. तर लेग आउट फाइंड करणं ईझी आहे. लेगिन फाइंड करणं ईझी आहे. अवघड आहे फक्त बेस फाइंड करणं. व्हॅलिड, इनव्हॅलिड बेस त्याच्यामध्ये नंबर 1 व्हॅलिड बेस. जेव्हा प्राइस लेगिन बनवते जेव्हा प्राइस लेगिन बनवते, लेगिन कॅन्डल नंतर तयार होणारा बेस हा लेगिन कॅन्डल नंतर तयार होणारा बेस हा लेगिन तयार झाल्यानंतर तयार होणारा बेस हा थोडासा रिट्रेसमेंट टाइप असला पाहिजे. थोडासा रिट्रेसमेंट टाइप असला पाहिजे. जर बेस हा रिट्रेसमेंट टाइप असेल, जर बेस हा रिट्रेसमेंट टाइप असेल, जर बेस हा रिट्रेसमेंट टाइप असेल, तरच त्याला व्हॅलिड बेस असं म्हटलं जातं. तरच त्याला व्हॅलिड बेस असं म्हटलं जातं. लेगिन नंतर जेव्हा प्राइस रिट्रेस होते लेकिन नंतर जेव्हा प्राइस रिट्रेस होते, लेकिन नंतर जेव्हा प्राइस रिट्रेस होते, अशा रिट्रेस होणाऱ्या बेसमध्ये अशा रिट्रेस होणाऱ्या बेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅपिंग होते. अशा रिट्रेस होणाऱ्या बेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅपिंग होते. म्हणजे म्हणजे जेव्हा प्राइस व्हॅलिड स्विंग बनवते, जेव्हा प्राइस व्हॅलिड स्विंग बनवते, तो व्हॅलिड स्विंग बनवण्यासाठी जेव्हा प्राइस व्हॅलिड स्विंग बनवते, तो व्हॅलिड स्विंग बनवण्यासाठी तो व्हॅलिड स्विंग बनवण्यासाठी हेज ऑर्डरचा वापर केला जातो. तो व्हॅलिड स्विंग बनवण्यासाठी हेज ऑर्डरचा वापर केला जातो. त्यामुळे व्हॅलिड स्विंग हा हाय प्रोबॅबिलिटीने त्यामुळे व्हॅलिड स्विंग हा हाय प्रोबॅबिलिटीने वर्क करतो.
आता पहा, आतापर्यंत आपण रॅली, बेस रॅली असे फॉर्मेशन पाहिले असतील चार्टवरती. आपल्याला काही याच्यामध्ये असं पाहायला भेटलं, की एकदम स्ट्रॉंग मार्केटमध्ये एक रॅली कॅन्डल तयार झाली. त्याच्यानंतर एक सिंगल बेसची कॅन्डल तयार झाली आणि अगेन अचानक प्राइसने काय तयार केली? एक रॅली तयार केली. एक फॉर्मेशन आपल्याला एक असं पाहायला भेटलं आणि सेकंड काही चार्ट्स असे असतील, की त्याच्यावरती आपल्याला त्याच टाईम फ्रेममध्ये असं पण फॉर्मेशन पाहायला भेटतं. रॅली होते, 2 कॅन्डलचा बेस बनतो आणि त्याच्यानंतर पुन्हा मार्केटमध्ये रॅली होते. तर हे 2 चार्ट आहे वेगवेगळे. टाईम फ्रेम जी असेल ही सपोज 1 तासाची, दोन्ही टाईम फ्रेम 1-1 तासाचे आहे. इथं सिंगल कॅन्डलचा बेस तयार झाला आणि इथे 2 कॅन्डलचा बेस तयार झाला. याच्यामध्ये जर व्हॅलिड बेस म्हटलं तर हा आहे, जो हाय प्रोबॅबिलिटीने पुढे वर्क करेल आणि याला आपण रिफाईन करू शकतो. हा जो बेस आहे, हा डिकोड होऊ नये किंवा हे फॉर्मेशन अगेन अगेन रिपीट होऊ नये, याच्यामध्ये लॉस झाला पाहिजे म्हणून एक असं फॉर्मेशन प्राइस तयार करते चार्टवरती, जो पूर्णपणे इनव्हॅलिड असतो, ज्याला आपण रिफाईन करू शकत नाही किंवा ज्याच्यावरती आपण ट्रेड पण करू शकत नाही. ठीक आहे. आता सिंपल याच्यावरती ट्रेड करू शकत नाही, यावरती ट्रेड करू शकतो असं का? जर बघितलं तर दोघांमध्ये पण काय झालेली आहे, लेग इन बेस आहे आणि लेग आउट आहे. हा जो बेस आहे याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. आता 1 तासाची टाईम फ्रेम आहे. 1 तासामध्ये जर आपण 1 मिनिटाची कॅन्डल बघितली, किती कॅन्डल तयार होतील मिनिमम? 60 कॅन्डल. ठीक आहे. इथं जर बघितलं तर पहिल्यांदा 60 कॅन्डल अप आल्या, 60 कॅन्डल थोड्याशा डाउन 1 मिनिटामध्ये आणि अचानक 60 कॅन्डल अप आहे. म्हणजे ही जी रिट्रेसमेंट आहे, ही रिट्रेसमेंट पूर्ण चुकीची आहे. हिच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिक्विडिटी किंवा कोणत्याही प्रकारची ट्रॅपिंग झालेलीच नाही. छोटा पुलबॅक आला आणि प्राइस अचानक अप केली. पण जर इथं बघितलं तर पहिल्यांदा आतमध्ये 60 कॅन्डल तयार झाल्या. दुसरी कॅन्डल ओपन झाली. त्याच्यामध्ये काही प्राइस थोडीशी अप केली. प्राइस नंतर डाउन आली. पुन्हा 60 कॅन्डलची लिक्विडिटी ग्रॅब केली. प्राइस क्लोज झाली. त्याच्यानंतर प्राइसमध्ये एकदम अचानक बायिंग मूव्हमेंट येते. म्हणजे याच्या आतमध्ये ज्या 60 कॅन्डल पहिल्या तयार झाल्या आहेत, त्याच्यासोबत ही जी लिक्विडिटी जी तयार झाली, इथं ज्या ऑर्डर्स होत्या, त्या ऑर्डर्स काय झाल्या? पूर्णपणे मॅच झाल्या. त्याच्यामुळे पुढे जी तयार झालेली कॅन्डल आहे, तिला आपण पूर्णपणे म्हणू शकतो, की हा व्हॅलिड लेग आउट आहे. एका लिक्विडिटीच्या बेसवरती मेकरने सिंपल ऑर्डर काय केल्या? फिल करून घेतल्या आणि ट्रॅप केलं. पण ह्या अशा स्ट्रक्चरमध्ये कोणत्याही प्रकारची लिक्विडिटी घेतली नाही प्राइसने, किंवा कोणत्याही प्रकारच्या प्राइसने लो स्वीप केला नाही आणि अचानक प्राइसमध्ये काय झाली? बायिंगची मूव्हमेंट आली. मग ही जी बायिंगची मूव्हमेंट आहे अचानक येणारी, जेव्हा हा लेगिंग तयार होतो, हा लेगिंग तयार होतानाच या लेगिंगमध्ये कित्येक साऱ्या लिमिट ऑर्डर असतात, ज्या ट्रिगर झालेल्या नसतात. नेक्स्ट कॅन्डल जी रिव्हर्स आहे, ती 60 कॅन्डल ज्या 1-1 मिनिटात तयार होतात. त्याच्या निअर असणारी 20-30% रिट्रेस होती लिमिट ऑर्डरची आणि इथूनच प्राइस अप निघून जाते. म्हणजे हे फॉर्मेशन पूर्ण चुकीचं आहे आणि अशा फॉर्मेशन पूर्णपणे व्हॅलिड आहे. मग आता नेहमी प्राइस असं फॉर्मेशन बनवत नाही. कधी-कधी प्राइस लो स्वीप करते, कॅन्डल आतमध्येच क्लोज होते आणि नेक्स्ट जी कॅन्डल आहे स्ट्रॉंग लेगआउट बनवते. मग हे जे फॉर्मेशन आहे, हे 5 ते 6 पद्धतीचे बनतात. जे व्हॅलिडचे फॉर्मेशन आहे, हे 5 ते 6 पद्धतीचे आहे आणि जे इनव्हॅलिडचे आहे, हे पण 5 ते 6 पद्धतीचे आहे. इनव्हॅलिड म्हणजे आपण फक्त एक बघितला, पण याच्यासारखा सेम अजून 2-3 कॅन्डल तयार होतील. जे काय करणार आहे, सिंपल ट्रॅप करणार आहे. आपल्याला वाटेल तो व्हॅलिड आहे, पण तो रिअलमध्ये असणार आहे इनव्हॅलिड. बेस मार्किंगसाठी आपल्याला पहिलं समजलं पाहिजे व्हॅलिड बेस कोणता आहे आणि इनव्हॅलिड बेस कोणता आहे. आता याच्यामध्ये जो व्हॅलिड बेस कॅन्डल आहे, ती कॅन्डल आहे ही, जिने लिक्विडिटीच्या खाली क्लोजिंग केली. तिथं दिसलं की ब्रेकआउट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर अचानक प्राइसमध्ये मूव्हमेंट आली. मग आपल्याला समजेल की मला रिफाईन करायचं आहे या कॅन्डलला, या कॅन्डलची रिफाईन प्रोसेस होणारच नाहीये किंवा ही कॅन्डल असेल, हा बेसच इनव्हॅलिड आहे. तर याला रिफाईन जर केलं तो एरिया काय होणार? स्टॉप लॉस मध्ये जाणार. ही जी कॅन्डल आहे हिला रिफाईन केलं, हा एरिया वर्क करणार, कारण लास्ट स्क्रॅपिंग हिच्यामध्ये झालेली आहे लिक्विडिटीच्या बिलो क्लोजिंग. ठीक आहे. हा रन की लिक्विडिटी रन होते, प्राइस बिलो जाईल, पण प्राइस मूव्ह कुठे झाली? अबोव्ह झाली. ठीक आहे. मग व्हॅलिड इनव्हॅलिड जे ठरत आहे ते ठरत आहे बेसमध्ये ऑर्डर कशा पद्धतीने फिल केले जाते आहे किंवा बेस जो बनत आहे, बेसचं जे स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर कशा पद्धतीने तयार होत आहे. सिंगल कॅन्डल आहे, एकदम स्ट्रॉंग मूव्हमेंट दिसते म्हणजे मोठी ट्रॅपिंग झाली, बिलकुल पण नाही. हे फॉर्मेशन नेहमी ट्रॅप करणार आहे.
आणि याच्या कंपॅरिझनमध्ये हे जे फॉर्मेशन आहे हे नेहमी वर्क करणार आहे. कारण हे जे स्ट्रक्चर जे बिल्ड होत आहे आतमध्ये, या स्ट्रक्चरला तयार केलं जातंय. तयार कसं केलं जातंय, की एक लिक्विडिटी क्रिएट करून घेतली. लिक्विडिटीच्या बिलो ऑर्डर्स फिल करून घेतल्या आणि त्याच्यानंतर प्राइसमध्ये एक स्ट्राँग मूव्हमेंट येते. लोच्या बिलो स्टॉप लॉसेस आहेत आणि लोच्या बिलो स्टॉप लॉसेस जे आहेत ते क्लोज झाले पूर्णपणे आणि त्याच्यानंतर जे काही ऑर्डर आहेत ते एकदम अचानक प्राइसला अप घेऊन जातात. तो प्राइस एकदम अचानक पंप होते. मग ऑर्डर ब्लॉक कन्सेप्ट असेल किंवा एक डिमांड सप्लाय असेल, सगळ्यांमध्ये व्हॅलिड आहे, की जो आपण बेस मार्क करतो. ऑर्डर ब्लॉकमध्ये पण आपण काय करत आहे, एक बेस मार्क करतो. ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय आहे, की एक ब्लॉक आहे, की असा ब्लॉक की ज्याच्यामध्ये ऑर्डर्स पेंडिंग आहे. ज्या प्राइसला फिल करायचं आहे पुढे स्ट्रक्चर कंटिन्यू करण्यासाठी. मग जो ब्लॉक तयार होणार आहे हा रेक्टेंगल ब्लॉक आहे, ज्याची मार्किंग आपण ऑलरेडी बेस म्हणून करतच आहे. फक्त फरक एवढा आहे, की तिथं आपण स्ट्राँग बायिंगच्या अगोदरची सेलिंग कॅन्डल मार्क करतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा रूल आहे, की सेलिंग कॅन्डलने लिक्विडिटी ग्रॅब केलेली असावी, तरच तिला आपण मार्क करू शकतो ऑर्डर ब्लॉकला आणि त्याला पण आपण पुढे रिफाईन करू शकतो. मग आपल्याला व्हॅलिड, इनव्हॅलिड हे 2 स्ट्रक्चर समजून घ्यायचे आहे. सर्वात पहिल्यांदी व्हॅलिड स्ट्रक्चर घ्या तिथे व्हॅलिड व्हॅलिड स्ट्रक्चर आहे ना, म्हणजे जर तुम्ही 1 तासामध्ये बेस पाहिला असेल, तर कधी-कधी एक असा बेस दिसतो आपल्याला, तर कधी बेस असा पण दिसतो. मग आपण ह्या बेसला डायरेक्टली असं मार्क करतो या पद्धतीने पूर्ण. कधी-कधी त्याच्यात अजून 2-3 कॅन्डल असतात. इथे आतमध्ये पण छोट-छोट्याला. त्याच्यानंतर एक स्ट्राँग मूव्हमेंट येते. लिक्विड लिक्विडिटीच्या आधारावरती ऑर्डर केल्या जातात. च्या आधारावरती ऑर्डर केल्या जातात. तो बेस पुढे तो बेस पुढे काय प्रोव्हाईड करतो. म्हणजे बेसमध्ये जी कॅन्डल असेल पहिली, तिच्या बिलो एक कॅन्डल पूर्णपणे क्लोज राहणार. जी त्या टाईमला रिटेलर जे आहे त्यांना दाखवते, की नाही प्राइस ड्रॉप होणार आहे. पण प्राइसची जी मूव्हमेंट आहे, ही एकतर अप होते रॅली बेस रॅलीमध्ये आणि ड्रॉप बेस ड्रॉप जर असेल तर प्राइसची मूव्हमेंट ही डाउन होते. तर आपल्याला लिक्विडिटी क्लोज फॉर्मेशन जे आहे, हे कंटिन्यूएशनमध्ये पाहायला भेटेल. आता कंटिन्यूएशन फॉर्मेशन कोणते आहे?
डिमांडचे 2 फॉर्मेशन पाहिले, सप्लायचे 2 फॉर्मेशन पाहिले. कंटिन्यूएशन फॉर्मेशन कोणतं आहे? आर ज्याच्यामध्ये बायिंग होते, ट्रॅपिंग आणि बायिंग पूर्णपणे कंटिन्यूएशन आहे. सेकंड कोणतं आहे? डी सेल होतं, थोडासा होल्ड होते प्राइस, पुन्हा प्राइस सेल होते. तर हे जे 2 फॉर्मेशन आहे, हे 2 फॉर्मेशन कंटिन्यूएशन ठेवतात. कंटिन्यूएशन म्हणजे वन साइड मूव्हमेंट. बायिंग झाली, थोडीशी होल्ड, अचानक बायिंग. सेलिंग झाली, होल्ड, अचानक सेलिंग. आता हे घडतं कुठे? हे घडतं एका बुलिश ब्रेकऑफ स्ट्रक्चरमध्ये. प्राइस बुलिश ब्रेकऑफ स्ट्रक्चरमध्ये चालली. प्राइस एक हाय तयार करते, एक लो तयार करते, रॅली येते, एक बेस बनतो, अचानक बायिंग येते, प्राइसचा हाय काय करते? ब्रेक. आता मार्केटला या ट्रेंडला कंटिन्यू करायचं होतं म्हणून मार्केटमध्ये बायिंग, थोडीशी सेलिंग, अचानक बायिंग. जो प्रिव्हियस ट्रेंड होता, जे स्ट्रक्चर चाललं होतं, त्याला मार्केटने पुढे कंटिन्यू केलं आर-बी-आरच्या बेसवरती. आता आर-बी-आरचा जो बेस होता, त्याच्या बेसवरती प्राइसने स्ट्रक्चर ब्रेक केलं आणि पुढे कंटिन्यूएशन झालं ट्रेंडचं. पुन्हा मार्केटला कंटिन्यू करायचंय, तर आर-बी-आरचा बेस पॉइंट प्राइसला पुढे कंटिन्यू करेल, की अगेन प्राइस त्याच्यावरती येईल, प्राइस या पद्धतीने मूव्हमेंट करेल. मग हा जो आर आहे, जो बुलिश ब्रेकऑफ स्ट्रक्चरमध्ये बनतोय, हा डी आहे, जो एका बेअरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चरमध्ये बनतोय. डाउन ट्रेंड आहे, ड्रॉप झाला, बेस झाला, ड्रॉप झाला. प्राइस आली रिव्हर्स, टॅप झाली, अगेन नवीन ब्रेकऑफ स्ट्रक्चर प्राइसने खाली कंटिन्यू केलं. मग बुलिशमध्ये आहे आणि बेरिशमध्ये डी हे 2 कंटिन्यूएशन पॅटर्न आहे. मग या कंटिन्यूएशन पॅटर्नमध्ये जर लिक्विडिटी क्लोज फॉर्मेशन जर असेल, तर तो बेस हाय प्रोबॅबिलिटीने वर्क करणार त्या स्ट्रक्चरमध्ये. मग आता लिक्विडिटी क्लोज फॉर्मेशन म्हणजे काय आहे? सर्वात पहिल्यांदा प्राइस या कोणत्याही फॉर्मेशनमध्ये एक तयार करण चांगलं लेगिन. फर्स्ट तयार होतो लेगिन, ज्याच्यामध्ये आपल्याला हेल्दी बाइंग दिसते. फर्स्ट प्राइसने तयार केला एक लेगिन कॅन्डल. लेगिन कॅन्डल तयार झाली, ज्याच्यामध्ये एक चांगली बाइंग झाली, हेल्दी बाइंग झाली. कॅन्डल तयार होताना कित्येक सारे रिटेलर आहे जे बाय करत होते. ठीक आहे. ज्यांना नव्हतं समजलं लास्ट याच्यामध्ये अगेन एकदा रिपीट होतंय, की एक लेगिन कॅन्डल तयार होताना एक इन्स्टिट्यूट मोठ्या क्वांटिटीने एंटर करते. प्राइस एकदम अचानक पंप होते. कित्येक सारे रिटेलर आहे या मध्ये एंटर करत आहे. आता ज्याने लेगिनची स्टार्ट केलं आहे, ज्याने लेगिन बनवलं आहे, ज्याने इथून बाईंग स्टार्ट केली आहे आणि त्यानंतर तो व्यक्ती इथपर्यंत या कॅन्डलमध्ये थांबलेला आहे. या व्यक्तीला ही प्राइस अजून अप घेऊन जायची आहे. पण प्राइस कधी जाईल? पहिल्यांदाच ही कॅन्डल एवढी मोठी का तयार झाली? कारण मार्केटमध्ये या बॉटम पासून सेलर कमी पडत चाललेले. जर सेलर तेवढ्याच असते तर ही प्राइस अप जाऊ शकलीच नसती, प्राइस डाउन थांबली असती. पण प्राइस हळू-हळू एक-एक स्टेप पुढे चाललेली आहे. प्रत्येक पॉइंट वरती सेलर कमी आणि बायर त्यांच्यापेक्षा जास्तच आहे. त्याच्यामुळे ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल इथपर्यंत पोहोचली. बायर जास्त आहे म्हणजे काय झालेलं आहे त्या प्रत्येक पॉइंट वरती. जर सपोज 3,377 ही लेव्हल आहे. या लेव्हलवरती 100 सेलर होते, 200 बायर होते. 100-100 ऑर्डर फिल झाल्या. उरलेल्या 100 ऑर्डरने प्राइस पुश केली. पण त्या उरलेल्या 100 ऑर्डर अजून पण लेगिंगमध्येच आहे. म्हणजे याच कॅन्डलमध्ये त्या 100 ऑर्डरची लिमिट या लेव्हलवरती पडलेली आहे. अगेन सपोज एक एक्झाम्पल 3,378 ही लेव्हल आहे. या लेव्हलवरती 1000 सेलर आहे, 2000 बायर आहे. 1000 ट्रिगर होतील. उरलेल्या 1000 ऑर्डर प्राइसला पुढे पुश करतील. पण अजूनही 1000 ऑर्डर इथंच आहे. मग ही तयार होणारी प्रत्येक या कॅन्डलमध्ये 20%, 30%, 50%, 60% सगळीकडे अजून बाय लिमिट बाकी आहे. त्यामुळेच लेगिन कसा बनतो एकदम हेल्दी बनतो. जो पहिल्यांदा शो करतो की एक मूव्हमेंट स्टार्ट झाली. समजतंय का? जर इथं सेम लेव्हलचे सेलर असते तर प्राइस या लेव्हल पासून अप निघालीच नसती. या प्रत्येक पॉइंट वरती बायर जास्त आहे आणि सेलर कमी आहे. त्याच्यामुळे लेगिन चांगला तयार झालाय. आता या लेगिन मध्ये त्या व्यक्तीला प्राइसला अजून पुढे घेऊन जायचंय.
पण तो व्यक्ती आताच्या हायच्या वरती बाय करू शकत नाहीये. म्हणून तो व्यक्ती काय करतोय, की नेक्स्ट जी प्राइस आहे ना, त्या प्राइसमध्ये एक हेज तयार करून घेतो. म्हणजे ओपन झालेल्या कॅन्डलला करतो सेल. आता या सेलचं पहिलं रिझन काय असतं, ही कॅन्डल या कॅन्डलमध्ये ज्या लिमिट्स पडल्या आहे ना, सेलमध्ये त्या लिमिट ट्रिगर करून घ्यायच्या. म्हणजे पुढची कॅन्डल ऑटोमॅटिक बायसाठी तयार होईल पुढे जाण्यासाठी. कारण आता इथे बाय करत असेल तर खालच्या लिमिट ट्रिगर झालेच नाहीये आणि खालच्या लिमिट अशा तो व्यक्ती सोडू शकत नाहीये. मग पुढच्याच कॅन्डलमध्ये त्याला इमिडिएटली त्या ऑर्डर फिल करून घ्यायच्या आहे. आता इमिडिएटली ऑर्डर फिल करून घेताना तो व्यक्ती काय करतो? पहिल्यांदा तर त्याने केलं आहे मोठ्या क्वांटिटीमध्ये बाय. त्या बायच्या उरलेल्या ऑर्डर आहे पेंडिंग लेगिंगमध्ये. त्यांनाच करून घ्यायचं आहे इमिडिएटली फिल पुढे मूव्हमेंट करण्यासाठी. म्हणून त्या व्यक्तीला करावं लागतं मार्केटमध्ये शॉर्ट सेल. शॉर्ट सेलची जी पोझिशन आहे याला तो व्यक्ती बोलतो हेज. एक हेज पोझिशन. मग नेक्स्ट कॅन्डलमध्ये तो व्यक्ती स्वतः काही सेलच्या ज्या ऑर्डर आहे, तो तयार करतो. ज्याच्यामुळे प्राइस होती थोडीशी रिव्हर्स. आता या रिव्हर्समध्ये काही रिटेलर्स आहे जे इथे एंटर झाले, इथे एंटर झाले, इथे एंटर झाले. हे लोकं बाहेर पडतात ट्रेडमधून बायच्या. प्राइस रिव्हर्स होताना दिसते त्यांना. 20-30% मार्केट रिव्हर्स झाले. इथे-इथे एंटर होणारे जे रिटेलर होते, या कॅन्डलमध्ये बाहेर पडले. पाहिजेल त्या प्रमाणात प्राइस रिट्रेस झाली नाही. रिटेलर जास्त बाहेर पडले नाही. म्हणून तो व्यक्ती काय करतो आता, या कॅन्डलच्या लोला सुद्धा ब्रेक करतो. त्याला अजून क्वांटिटी प्लेस करावी लागली पुन्हा आणि या कॅन्डलचा लो ब्रेक करून त्याला या लोच्या खाली क्लोजिंग द्यावी लागली. आता जेव्हा लोवर टाईम फ्रेममध्ये स्ट्रक्चर आपण बघू, पहिल्यांदा 60 कॅन्डलमध्ये एकदम स्ट्राँग बायिंग, पुढच्या 60 कॅन्डल रिव्हर्स, थोडी 60 कॅन्डल पुढच्या राहिलेल्या काही कॅन्डलमध्ये 20-30 कॅन्डल अप आणि अचानक प्राइस पुन्हा डाउन. इंटरनल स्ट्रक्चरमध्ये रिटेलर ट्रॅप होतो. रिटेलरला समजतच नाही, की लेगिंगच्या 50% च्या अजून बिलो प्राइस आली नाही. त्यामुळे इंटरनल स्ट्रक्चर अजून स्ट्राँग नाहीये. पण एक व्यक्ती या मोमेंटला पाहून एकदम घाबरतो, की लो ब्रेक झालाय. हायच्या अबोव्ह सस्टेन झाली नाही प्राइस. पण या लो ब्रेकवरतीच सगळी काही गोष्ट घडते, की जो हेज आहे, हेज स्ट्राँग बनला. सेकंड लो ब्रेक झाला म्हणून रिटेलर बायचे ट्रेड एक्झिट करत आहे. रिटेलर जेवढे बायचे ट्रेड एक्झिट करत आहे, सगळे ते बायचे एक्झिट होणार ट्रेड इथे बसणारा व्यक्ती पुन्हा काय करत आहे, बाय करत आहे. ऑलमोस्ट या व्यक्तीकडे इथे जी मूव्हमेंट झालेली आहे ना, 70% ऑर्डर्स या व्यक्तीकडे असतात मार्केटच्या बायच्या. 70 ते 80% ऑर्डर या व्यक्तीकडे आहे बायच्या. उरल्या 20-30% ज्या आहे त्याच्यामध्ये पण त्याचाच हेज आहे. अशा प्रकारे एक मूव्हमेंट बनते. आता जेव्हा अशी क्लोजिंग भेटते, ह्या क्लोजिंग नंतर लोकं सेलसाठी काय करतात, अपॉर्च्युनिटी पाहतात. का अपॉर्च्युनिटी पाहतात? कारण इंटरनल स्ट्रक्चरने लो ब्रेक केलाय. इंटरनल स्ट्रक्चरने एका कॅन्डलचा लो ब्रेक केला, त्याच्या खाली क्लोजिंग झाली. लोवर टाईम फ्रेममध्ये जर बघितलं, तर ही मूव्हमेंट अशी दिसेल, इथून बायिंग झाली, प्राइस इथपर्यंत पोहोचली. त्यानंतर सेलिंग आली, थोडी बायिंग झाली. ह्या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये कोणीच विचार करणार नाही, की उद्या बायिंग नंतर पुन्हा आम्ही इथं बाय करू. कारण त्याला दिसतंय क्लिअर कट लो ब्रेक आहे, स्ट्रक्चर चेंज आहे. पण हे इंटरनल स्ट्रक्चर आहे. आणि याच गोष्टीचा फायदा उचलतो दुसरा व्यक्ती. काय? लेगिनमध्ये उरलेल्या ऑर्डर तर या मोमेंटमध्ये फिल करून घेतल्या. ऑर्डर फिल झाल्यानंतर अजून क्वांटिटी प्लेस करत आहे लिमिटवरती. आता इथे मार्केटमध्ये इम्बॅलन्स तयार होतो आणि पुढची कॅन्डल या पद्धतीने करते मूव्हमेंट एकदम स्ट्राँग. या लिक्विडिटीच्या बेसवरती रिटेलर बाहेर पडला, याच्या क्लोजिंगच्या बेसवरती रिटेलर बाहेर पडला आणि याच्याच बेसवरती त्या व्यक्तीने ही मूव्हमेंट घडवून आणली. एक सिंगल कॅन्डल असती तर चान्सेस कमी होते. 2 कॅन्डल आहे. 2 कॅन्डलमध्ये दुसरी कॅन्डल प्रिव्हियस कॅन्डलच्या लोच्या खाली क्लोज आहे. आता रिअल जी मूव्हमेंट आहे ऑर्डर फिल करण्याचे, ती मूव्हमेंट घडली या कॅन्डलच्या बिलो. जो लो ब्रेक झाला होता, हिच्या बिलो रिअल मूव्हमेंट घडली आणि त्याच्यानंतर अचानक प्राइस जाते अप. जेव्हा एक असं फॉर्मेशन दिसतंय, हे फॉर्मेशन पूर्णपणे व्हॅलिड आहे. कारण लेगिन नंतर बेसमध्ये लेगिनच्या ऑर्डर फिल झाल्या. फिल करण्यासाठी लिक्विडेशन एक फॉर्मेशन क्रिएट झालं आणि त्याच्यानंतर एक अचानक बायिंग मूव्हमेंट आली. जिने पूर्णपणे प्रूव्ह केलं, की या रिट्रेसमेंटने उरलेल्या ऑर्डर फिल केल्या
त्याच्यासोबत अगेन मोठी क्वांटिटी पंच झाली, जिने या पद्धतीचं एक एक्सपान्शन मूव्ह दिला पुढे. आता ही मूव्हमेंट हे स्ट्रक्चर इंटरनल बिल्ड जे झालेलं आहे, हे स्ट्रक्चर सांगत आहे, बेस पूर्णपणे व्हॅलिड आहे आणि असाच बेस पुढे वर्क करतो याच पद्धतीचा. आता या बेसमध्ये व्हॅलिड असणारी कॅन्डल कोणती आहे? तर ही वाली कॅन्डल आहे. जी लिक्विडिटीच्या बिलो क्लोज झाली होती, पण तिच्या क्लोजिंगमुळेच खरी बायिंग तयार झाली. मग रिअल कॅन्डल जी आहे बेसची मार्किंगची, ती वाली आहे ही कॅन्डल. रिफाईन करायचंय ते करा हिला. लास्ट ट्रॅपिंग भेटेल हिच्यामध्येच. इतर रिफाईन केलेल्या पॉइंटवरती प्राइस आल्यानंतर थोडी मूव्ह होईल, पण त्याला हिट करेल आणि याच्या एक्स्ट्रीम रिफाईन्ड पॉइंट पर्यंत प्राइस पोहोचणार. मग अशा पहिल्या स्ट्रक्चरमध्ये व्हॅलिड पॉइंट आहे आपला हा वाला. एक व्हॅलिड बेस आपला, की जो क्लिअरली शो करत आहे लेगिन नंतर थोडी सेलिंगच्या बिलो क्लोजिंग इंटरनल स्ट्रक्चर सेलसाठी तयार झालं. रिटेलरने सेलच्या पोझिशन ओपन केल्या, बायच्या क्लोज केल्या आणि याचा फायदा दुसऱ्या व्यक्तीने घेतला बायच्या पोझिशन ओपन करून. समजलं का? आता समजेल का व्हॅलिड बेस कोणता आहे? खरं समजतंय का फक्त येस येसच चालू आहे? समजतंय का काही? का काहीच नाही समजत? मग तुम्हाला अजून पण कॅन्डलचे लोवरती होणारे क्लोजिंग, त्या क्लोजिंग वरती नक्की काय होतं हे समजतच नाही का? प्राइस मिडल मार्केटला फिल करायची आहे, ही कॅन्डल जर मी अव्हॉइड केली, तेवढी एक कॅन्डल पुढे अशी मूव्हमेंट होते, तर हा एरिया इनव्हॅलिड आहे. स्ट्रक्चर तसं तयारच झालं नाही. मेन गोष्ट, सर आपण आता फक्त या कॅन्डल 1 तासामध्ये बघत आहे. जेव्हा आपण लोअर टाईम फ्रेममध्ये बघू, एक अशी बाईंग आली, पुढे सेलिंग आली, पुन्हा बाईंग स्टार्ट झाली, रिटेलर एंटर करणार आहे. पण एवढ्या सेलिंगमध्ये ऑर्डर फिल होती नाही. बाईंग येते, सेलिंग येते, पुढे बाईंग येते, अगेन सेलिंग येते. लोक इथं फसतात या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये. कारण लोकांची मॅपिंग काय आहे, की एक हाय तयार झाला, लो तयार झाला, प्राइस याच्या पण खाली गेली. आता प्राइस अप जाऊ शकत नाही आणि याचा फायदा प्राइस घेते. प्राइस या पद्धतीची पुढे मूव्हमेंट करते. हा जो बेस तयार होत आहे, या बेसच्या स्ट्रक्चरला पहा पहिल्यांदी, की जी पहिली कॅन्डल आहे, तिच्या लोच्या खाली दुसरी कॅन्डल क्लोज आहे. बॉडी तिची क्लोज आहे. या बॉडी क्लोज वरती इंटरनल स्ट्रक्चर असं दिसलेलं आहे. जे लोअर टाईम फ्रेम पाहत होते ते लोकांनी बायच्याकडे घेतलेलं पण नाही. त्या लोकांची प्लॅनिंग होती इथं सेल. काही लोकांनी तर बायचे घेतले ट्रेड इथे इथे ते क्लोज केले, कारण प्राइस काय झाली, इंटरनल स्ट्रक्चर प्राइसने या पद्धतीने तयार केलं. आणि जेव्हा एक बायर रिटेलर त्याची पोझिशन सेल करतोय, तो बायर पहिल्यांदा म्हणतोय सेलर, बाहेरने जी पोझिशन एक्झिट केली, या एक्झिट पोझिशन जो इथून एंटर झालेला आहे, तो व्यक्ती सगळं काय करतो, पुन्हा बाय करतो. मग हा व्यक्ती इथं बाहेर पडणारे जेवढे बाहेर आहे, त्यांच्या सगळ्या पोझिशन पुन्हा विकत घेतोय आणि त्यांना याच्या क्लोजिंग वरती सेल साइडला एंटर करतोय. हे लोक सेल साइडला एंटर झाले, यांनी सेलच्या पोझिशन ओपन केल्या. हा व्यक्ती नवीन बायच्या लिमिट त्याच्यासोबत काय करून घेतो, ट्रिगर करून घेतो आणि त्याच्यामुळे प्राइस मध्ये अशी मुवमेंट येते. मग जेव्हा स्ट्रक्चर मार्केट पहिलं तयार करेल प्रॉपर, तेव्हाच आपण म्हणू हा व्हॅलिड बेस आहे. समजलं आता? लेगआउटची कॅन्डल. हां, समोर एकच बेस बघा. पण लेगआउटच्या कॅन्डलनी मागच्या बेस कॅन्डलचा लो स्वीप करून मग ती लेगआउट झाली. तर आता लेगआउट जी कॅन्डल आहे, हिनं तिचा बेस स्वीप केला, स्वीप करून प्राइस अप निघून गेली. म्हणजे हिच्या बेस वरती जी मुवमेंट झाली, हिचा जो लो आहे, लो वरती ऑर्डर फिल झाला आणि लगेच इमिडिएटली मुवमेंट आली. पुढे प्राइस याची रिस्पेक्ट करणार नाही. कारण ऑलरेडी ही कॅन्डल याचा लो स्वीप करून गेलेली आहे. ही जी कॅन्डल जिच्यामध्ये सेलिंग झाली, पुढची कॅन्डल हिचा लो स्वीप करून अप निघून गेली. हिच्या लोच्या स्वीप वरती ही प्राइसची मुवमेंट झाली. तर याच्या ज्या ऑर्डर होत्या त्या इथं सगळ्या काही क्लोज झाल्या लो स्वीप वरती. ठीक आहे. म्हणून म्हणतात, की सिंगल कॅन्डलचा बेस वर्क करत नाही. सिंगल कॅन्डलचा जर बेस असेल आणि ही कॅन्डल जी स्ट्रॉंग तयार होती, ही कॅन्डल नाहीच आहे मध्ये. ही कॅन्डल हिचा लो स्वीप करत असेल, हिच्या लोच्या स्वीप वरती ही मुवमेंट आली प्राइस मध्ये. नेक्स्ट टाइम प्राइस त्या रेड कॅन्डल वरती रिस्पेक्ट देणार नाही किंवा सपोर्ट पण घेणार नाही. तर त्याला रिफाईन जरी केलं, त्याच्यावरती प्राइस मुवमेंट करणार नाही. कारण ऑलरेडी जी मुवमेंट झाली ग्रीनची,
जे तुमचं म्हणणं आहे, या कॅन्डलला रिमूव्ह केला आपण आणि जो बेस आहे, तो बेसच काय करत आहे, या कॅन्डलला स्वीप करत आहे आणि प्राइस अप निघून जात आहे. तर आता इथं समजून हे घ्यायचं आहे आपल्याला, की ही मूव्हमेंट कशी झाली? हे स्ट्रक्चर कसं बिल्ड झालंय? लेगिन तयार झाला, थोड्या सेल ऑर्डर ओपन झाल्या. बायर एवढे अग्रेसिव्ह होते किंवा या लेगिनमध्ये ज्या लिमिट्स होत्या, त्या लिमिट या पॉइंटच्या खाली होत्या, की नेक्स्ट कॅन्डल ओपन होते, लो बनवते, या लिमिट ट्रिगर होतात आणि या लिमिट ट्रिगर करून प्राइस अप निघून जाते. म्हणजे हिच्या बेसवरती या लेगिंगच्या लिमिट ट्रिगर झाल्या आणि प्राइस पुढे काय झाली? मूव्ह झाली. आता नेक्स्ट टाईम चान्सेस कमी, की प्राइस येऊन मूव्ह करेल. मग सिंगल कॅन्डलचं स्ट्रक्चर हे इनव्हॅलिड यामुळे असतं, की त्याच्यामध्ये पाहिजेल त्या पद्धतीने पहिल्यांदा तर एक कॅन्डलचा स्विंग कधीच तयार होत नाही. भले प्राइसचा बेस असेल, तो बेस ॲट स्विंग सारखा तर दिसला पाहिजेल. स्विंग म्हणजे काय आहे? स्विंग आपल्याला दिसला तर पाहिजे ना प्रॉपरली प्राइसने एक स्विंग तयार केला. प्राइस अप गेली, थोडी रिव्हर्स आली, अचानक प्राइस अप जाते आणि अप जाणारी जी मूव्हमेंट आहे ही कॅन्डलच्या बेसवरतीच होऊन जाते. तर नेक्स्ट टाईम प्राइस ह्या कॅन्डलला रिस्पेक्ट नाही करत. पण आपल्याला दिसतंय इंटरनल स्ट्रक्चर छान तयार झाले. प्राइस अप गेली, ही क्लोजिंग पण दाखवली. जी क्लोजिंगच पहिल्यांदा इनव्हॅलिड होती आणि त्याच्यानंतर प्राइस या पद्धतीने इमिडिएटली मूव्ह करते. हे स्ट्रक्चर पूर्णपणे असे व्हॅलिड असतात. तर व्हॅलिडमध्ये सर्वात पहिल्यांदा आहे 2 कॅन्डलचा बेस. मार्क फर्स्ट ड्रॉ करून घ्या हे. बोला. किती डेड कॅन्डल आहे? सिंगल रो वीक आहे, ते खूप खाली असेल आणि त्याच्यानंतर इतर कॅन्डल्स त्याच्यामध्ये असतील तिथे. मग ते इनसाइड सगळे सांगतो ए टू झेड. पण इनसाइड पासून तुम्हाला सगळं सांगतो. एक कॅन्डल सपोज ही कॅन्डल अशा पद्धतीने हिच्या आतमध्ये कॅन्डल आहे. मग कोणतीला मार्क करायचंय, कोणती व्हॅलिड आहे, कोणती इनव्हॅलिड आहे, ए टू झेड एक-एक फॉर्मेशन सांगतो तुम्हाला. हे फर्स्ट फॉर्मेशन झालं का? जेवढे व्हॅलिड आहे ते व्हॅलिडीचे 5-6 पॉइंट, इनव्हॅलिडीचे 5-6 डायग्राम सगळ्या ड्रॉ करून देतो, की व्हॅलिड बेस मार्किंग कोणती करायची आहे, ते समजेल. इनव्हॅलिड कोणते आहे ते पण तुम्हाला समजेल. ही झाली ड्रॉ करून. ठीक. नंबर 1 फॉर्मेशन पहिलं हे असं आपलं जो व्हॅलिड आहे पूर्णपणे. नंबर 2 हां, बुलिशसाठी जर असं असेल आर-बी-आरसाठी, तर डी-बी-आरसाठी पण सेम ड्रॉ करून घ्या. डी-बी-आरसाठी कसं असेल, सेलिंग, ही बायिंग, ही वाली बायिंग आणि अचानक पुढे एक सेलिंग. डी-व्ही-डीसाठी
कारण हे व्हॅलिड पुलबॅक आहे. व्हॅलिड पुलबॅकमुळे प्राइस जो बेस बनवते तो पण व्हॅलिड बनतो. आता याच्यामध्ये जर बघितलं, एक सेलिंग होते, थोडीशी बायिंग. ही बायिंग रिट्रेस करण्यासाठी जाते. पण बायिंग जी आहे, ही बायिंग प्रिव्हियस हायला पण ग्रॅब करते आणि त्याच्यानंतर सेलिंग येते. त्यामुळे म्हटलं जातं, की व्हॅलिड स्विंग सोबत बेस बनलाय. व्हॅलिड स्विंग तयार करण्यासाठी मोठी क्वांटिटी लागते आणि मोठी क्वांटिटी तेव्हाच ओपन होते, जेव्हा प्राइसला हेज बनवायचं आहे किंवा मेकरला हेज बनवायचं आहे आणि हेज तेव्हाच बनवला जातो. स्विंग पण तेव्हाच तयार होतो, जेव्हा प्राइसला प्रिव्हियस स्ट्रक्चर रिट्रेस करायचंय. जर इथूनच कॅन्डल ड्रॉप झाली असती, तर सेलिंग प्रेशर अग्रेसिव्ह होता, की रिट्रेसमेंट तेवढी हेल्दी झाली नाही. पण इथं सेलिंग झाल्यानंतर पहिल्यांदा चांगली बायिंग झाली, बारला बसवलं, ब्रेकआउट दाखवला आणि त्याच्यानंतर या ब्रेकआउटवरती ऑर्डर फिल करून घेतल्या. विथ रिझन मार्केट इथून ड्रॉप करतंय आणि स्ट्रक्चर कंटिन्यू करतंय. मग हा डी फॉर्मेशनमध्ये काय घडतंय? एक व्यक्ती मोठ्या क्वांटिटीने सेल करतोय. मोठ्या क्वांटिटीने सेल केलं, ही कॅन्डल एकदम अचानक खाली का येते? एवढी चांगली का तयार होते? हिच्यामध्ये विक का छोटेले असतात? मोठा विक का तयार होत नाही ह्या कॅन्डलमध्ये? लेगिनमध्ये पहिल्यांदा तर. तर लेगिनमध्ये प्रत्येक पॉइंटवरती बायरपेक्षा सेलर हा जास्तच आहे. मग या सेलरच्या सेलिंगमुळे प्राइस कंटिन्यूअसली प्रत्येक पॉइंटवरती बार 100 आहे तर सेलर 200, बार 1000 आहे तर 100, सॉरी, सेलर 2000 आहे. तर प्रत्येक पॉइंटवरती सेलर प्राइस पुश करतोय. पण जेवढे सेलर जास्त आहे, उरलेल्या लिमिट्स त्या पॉइंटवरती अजून आहे अशाच आहे. सिंपल आहे. आपली क्वांटिटी कमी आहे म्हणून इमिडिएटली आपला ट्रेड हा लिमिटवरती प्लेस होतो. क्रूड ऑइलमध्ये ट्रेड प्लेस करा. क्रूड ऑइलमध्ये एखादा ओ ऑप्शन सिलेक्ट करा. क्रूड ऑइलचा ओ ऑप्शन जर तुम्ही 100 ची लिमिट लावली किंवा एक ₹20-30 ची लिमिट लावली, प्राइस त्याच्या खाली पण जाऊ द्या कधी-कधी. त्या लिमिटच्या खाली प्राइस चालू आहे 35, तुम्ही लावली 30 ची लिमिट, प्राइस 28-29 येऊ द्या, तरी कधी-कधी लिमिट ट्रिगर होत नाही. जर 10-15 क्वांटिटी आहे, 200-300 क्वांटिटी आहे, तर काही क्वांटिटी ह्या ट्रिगर होणार पण नाही. कारण तेवढे सेलर नाहीये समोर. मग या कॅन्डलमध्ये पण तेच घडतंय लेगिनमध्ये. की या पॉइंटपासून ओपन झालेली कॅन्डल जी अप जाते, नंतर जी डाउन स्टार्ट होते. प्रत्येक पॉइंटवरती लिमिट ही मोठमोठ्या लिमिट्स आहे, ज्या प्राइसला डाउन पुश करताय. आता उरलेल्या ह्याच लिमिट ट्रिगर करून घ्यायच्या आहे खाली जाण्यासाठी. मग ह्या कॅन्डलमध्ये ज्या लिमिट्स आहे पेंडिंग, सपोज या पद्धतीने आपण लाईन मार्क केली. जी प्राइस येते, यांना फिल करण्यासाठी मोठ्या क्वांटिटी स्ट्रक्चर बनवावं लागतंय आतमध्ये. ब्रेकआउट देणं म्हणजे कॅन्डलचं ईझी नाही आतमध्ये, इंटरनल स्ट्रक्चरमध्ये. तर बायिंग पण तेवढ्याच प्रमाणात केली त्या व्यक्तीने, कारण त्याला लेग इन फील करून घ्यायचं आहे. पण जेव्हा लेग इन फील होतोय, तो व्यक्ती बायरला बसवल्यानंतर जेव्हा रिटेलर सेलिंगमधून बाहेर पडताय, तो व्यक्ती अजून मोठी क्वांटिटी प्लेस करतो सेल साइडला, की ज्याच्यामुळे जेवढे बायर त्याने बसवले, ते सुद्धा कमी पडले आणि प्राइस पुन्हा ड्रॉप झाली. मग एक गोष्ट ठरून केली. मग अशा याच्यामध्ये जे स्ट्रक्चर बिल्ड झालेलं आहे, स्ट्रक्चरच पहिलं पूर्णपणे व्हॅलिड आहे. लोवर टाईम फ्रेममध्ये जर आपण बघितलं, तर पहिली जी कॅन्डल आहे, ही ओपन झालेली आहे, अप गेलेली आहे. त्याच्यानंतर या कॅन्डलमध्ये या पद्धतीने सेलिंग आली. बायिंग जी येते, बायिंग प्रॉपरली येते, जिच्यात हाय पण ब्रेक केला जातोय. त्याच्यानंतर सेलिंग डायरेक्टली अशा पद्धतीने होते. मग या बायिंगमध्ये जो ट्रॅप झालेला आहे, हा ट्रॅप ह्या पॉइंटला फिल करण्यासाठी, यासाठी आतमध्ये इंटरनल स्ट्रक्चरचा बिल्डअप जो आहे, तो तयार होण्याचा जो तयार होतोय, हा चांगला तयार होणं गरजेचं आहे पहिल्यांदा तर. चांगला जर तयार झाला, पुढचा ड्रॉप पण तसा आहे, तर आपण म्हणू शकतो याला रिफाईन करून प्राइस याच्या बेसवरती ड्रॉप करेल. सिंगल कॅन्डल एक फक्त सेल झाला, बाहेर एंटर झालेच होते, की लगेच लिमिट ट्रिगर झाल्या. याच्याच लिमिट जास्त होत्या, ज्याच्यामुळे पुढची कॅन्डल डाउन गेली. तर नवीन लिमिट ऑर्डर प्लेस करण्यासाठी मार्केटला टाईम भेटलाच नाही. कारण तेवढ्या प्रमाणात नवीन रिटेलर बाहेर पण आले नाही. मग एक सिंगल कॅन्डलचा जो बेस आहे, हा इनव्हॅलिडमध्ये मोडला जातो. या पद्धतीचा बेस हा व्हॅलिडमध्ये मोडला जातो. तर आपण बुलिश आणि बेरिशमध्ये कंटिन्युएशन पॅटर्नचं पहिलं स्ट्रक्चर पाहिलं व्हॅलिडवालं.
नंबर 2 इम्पल्सिव्ह लिक्विडिटी ग्रॅब डिस्प्लेसमेंट. इम्पल्सिव्ह लिक्विडिटी ग्रॅब डिस्प्लेसमेंट. हे सेकंड स्ट्रक्चर. आता ह्या स्ट्रक्चरमध्ये पण पहिल्यांदा तर हे समजून घ्या, जेवढा चांगला बेस दिसेल सिंगल कॅन्डलचा, तो फेक असणार. जेवढा क्लीन बेस दिसेल, तेवढी फेक मूव्हमेंट होणार त्याच्यावरती. मेन गोष्ट बेस समजून घेण्यासाठी त्याचं स्ट्रक्चर समजलं पाहिजे आणि प्रत्येक वेळेस स्ट्रक्चर हे नेहमी चेंज असणार आहे. आणि प्रत्येक वेळेस जर आपल्याला स्ट्रक्चर समजलं तर समजेल, याच्यावरती आपल्याला ट्रेड करायचं, याला रिफाईन करायचं की नाही करायचं. आता इथं जर बघितलं, मोठ्या क्वांटिटीने बायिंग होते. बायिंग झाली. पुढची जी कॅन्डल आहे ती रिट्रेस करायला येते बाय कॅन्डलला, जिच्यामध्ये सेलचा हेज बनतो. आता मेकर काय करत आहे? बोथ साइडची लिक्विडिटी स्वीप करत आहे. 1 तासाची कॅन्डल, 1 तासाच्या कॅन्डलचे मार्केटने काय स्वीप केले? एस-एस-एल आणि 1 तासाच्या कॅन्डलचे मार्केटने अप्पर साइडला काय स्वीप केले दुसऱ्या कॅन्डलमध्ये? बी-एस-एल. आता लक्षात ठेवा, जेव्हा लोअर टाईम फ्रेममध्ये अशी मूव्हमेंट घडते, तेव्हा मोस्टली लोकं ट्रॅप होतात. ही मूव्हमेंट पहा, प्राइस ओपन झाली, थोडीशी डाउन मूव्हमेंट आली, अचानक बायिंग आली. प्राइस डाउन क्लोज. ही फर्स्ट कॅन्डल जिच्यामध्ये ही मूव्हमेंट आहे लेगिनमध्ये. उरलेल्या ज्या ऑर्डर आहे यांना फिल करण्यासाठी नेक्स्ट कॅन्डल ओपन झाली, थोडी अप गेली. हायची लिक्विडिटीच्या बेसवरती हेज तयार झाला. सेलर प्राइसला रिव्हर्स घेऊन आले. रिव्हर्स घेऊन आले. आता पुढे काय होतंय? ही कॅन्डल क्लोज झाली रेड. नेक्स्ट कॅन्डल ओपन होते. हिचा लो स्वीप करते, अप जाते, हिचा हाय पण स्वीप करते. नेक्स्ट जी कॅन्डल आहे, हाय पण स्वीप करते, लो पण स्वीप करते. या कॅन्डल नंतर रिटेलरला समजत नाही की नक्की सेल करू की बाय करू. बिकॉज अप्पर साइड पण स्वीप आहे, लोअर साइड पण स्वीप आहे आणि कॅन्डल इनडिसिजन आहे, की ज्याच्यानंतर डिसिजन घेणं अवघड होतंय. आणि जेव्हा डिसिजन घेणं अवघड होतंय, मोठी क्वांटिटी प्लेस होते आणि प्राइस मध्ये एकदम अचानक पंप येतोय. जी मूव्हमेंट नॉर्मली कोणताही रिटेलर पकडू शकत नाही अशा कंडिशनमध्ये. कारण H1च्या टाईम फ्रेममध्ये, H4च्या टाईम फ्रेममध्ये 1 तास म्हणा, 4 तास म्हणा, 60 कॅन्डल असेल इथे. 60 कॅन्डल तयार होते. 60 मिनिट आपण पाहतोय की प्राइस हाय स्वीप केला ना, वरती क्लोज आहे, लो स्वीप केला ना, खाली क्लोज आहे, पण पुढची कॅन्डल अचानक अप जाते. मग इथं जेव्हा इनडिसिजन कॅन्डल तयार होते, जी डिसिजन घेऊच देत नाही पुढे आपल्याला इमिडिएटली. स्ट्रक्चरच असं तयार होत नाही चांगलं आणि अचानक पंप मूव्हमेंट येते. याच्यामध्ये मोस्टली ट्रॅपिंग होते. या कॅन्डलमध्ये ऑर्डर फिल होतात. आता या कॅन्डलमध्ये ऑर्डर कशा फिल होतात? हाय लो स्वीप केला म्हणून ऑर्डर ज्या आहेत त्या कशा फिल झाल्या? पहिल्यांदा तर पहा, प्राइस ओपन झाली,
प्राइसने हाय बनवला, सेलरने हेज पोझिशन ओपन केली, सेलर खाली घेऊन आला. नेक्स्ट कॅन्डल ओपन झाली. ही ओपन झाल्यानंतर पहिला लो स्वीप नाही करत, ही हाय स्वीप करायला जाते. हाय स्वीप करून येते लोच्या खाली. आता जेव्हा नेक्स्ट कॅन्डल सुद्धा ओपन होऊन अप जाते, हाय स्वीप करून डाऊन येते. रिटेलरची सायकॉलॉजी पहिल्यांदाही हाय स्वीप झाला, अगेन पण हाय स्वीप झाला, तर एवढ्या बाईंग नंतर प्रॉफिट बुकिंग आली, सेलर एंटर झालाय. पण ही इनडिसिजन कॅन्डल या लोच्या खाली पण क्लोज होत नाही. ही कॅन्डल लोच्या खाली जाऊन पण वरतीच येऊन क्लोज होते आतमध्ये. मग जेव्हा अशी क्लोजिंग भेटते, मोस्टली इथं लोकांना समजत नाही. लोकं सेलची पोझिशन ओपन करून बसले. कारण या हायपासून प्राइस रिव्हर्स आली म्हणजे क्वांटिटी अगेन पंच झालेली आहे. हायच्या बेसवरती प्राइस रिव्हर्स झाली नेक्स्ट कॅन्डल. लोच्या बेसवरती पुन्हा प्राइस थोडीशी अप गेली, पण निगेटिव्ह क्लोजिंग आहे. म्हणून इथं डिसिजन प्रॉपर घेता येत नाही लोकांना आणि प्राइस याचा फायदा घेते. मेकर याचा फायदा घेतो आणि प्राइस पंप होते. मग अशा बेसमध्ये जी इनडिसिजन कॅन्डल आहे, ती कॅन्डल आहे आपली डिमांड. कारण त्या इनडिसिजन कॅन्डलमध्येच तयार झाली ट्रॅपिंग, तिच्यामध्येच फिल झाल्या ऑर्डर. त्यामुळे डिमांड जी आहे, ती डिमांड आपली कोणती आहे? एक इनडिसिजन कॅन्डल या पद्धतीची. रिफाईन करायचं आहे आपल्याला हिला, प्रिव्हियसला नाही. प्रिव्हियस हेज होता. हेज नंतर इनडिसिजन कॅन्डल झाली, जिने बोथ साइड स्वीप केलं. रिटेलर इथं कन्फ्यूज आहे, की बाय करू की सेल? पहिल्यांदा स्वीप झाला हाय पॉइंट. कॅन्डल क्लोजिंग जी आहे ती ग्रीन नाही, ती निगेटिव्ह आहे. म्हणजे हिच्या क्लोजिंगच्या खालीच आहे. ओपनिंग लेव्हलच्या खालीच आहे. मग जेव्हा एक अशी कॅन्डल तयार होते, तर प्रॉपरली यामध्ये एक व्यक्ती डिसिजन घेत नाही. ट्रॅप होतात लोकं आणि पुढची कॅन्डल या पद्धतीने तयार झालेली असते. आपला जो बेस आहे, तो बेस कॅन्डल कोणती आहे? ही वाली कॅन्डल, जी प्रिव्हियस कॅन्डलचा हाय लो स्वीप करते. आता हिची क्लोजिंग कशी असेल? हिची क्लोजिंग आपल्याला या पद्धतीने पाहायला भेटेल, एकदम छोटी. या पद्धतीने क्लोजिंग असेल. का क्लोजिंग असेल अशी? कॅन्डल ओपन ह्या पॉइंटवरती, ही कॅन्डल ओपन, इथे कॅन्डल क्लोज. नेक्स्ट कॅन्डल क्लोजिंग समोर ओपन, इथे क्लोज. क्लोजिंग समोर नेक्स्ट कॅन्डल ओपन, हाय स्वीप, लो स्वीप, निअर क्लोजिंग. क्लोजिंग जी आहे ती पूर्णपणे निगेटिव्ह म्हणजे सेलसाठी. पण सेलसाठी सेल होण्या अगोदर हाय पण स्वीप केलाय, लो पण स्वीप केलाय, खाली तर क्लोजिंग नाही. मग याच्यामध्ये लोकं समजून जातात, की ऑलरेडी बायिंग नंतर सेलिंग झाली. नंतर मार्केटने हाय लो पण स्वीप केलाय, कॅन्डल निगेटिव्ह क्लोज आहे. लोकं सेल साइड प्लॅन करतात आणि प्राइस बाय साइडला निघून जाते. कारण कॅन्डल जी तयार झाली, इनडिसिजन कॅन्डल तयार झाली. जी रिजेक्ट नाहीये, जिला रिजेक्ट केलं गेलं आहे ऑर्डर फिल करण्यासाठी. तर नेक्स्ट टाईमसाठी जेव्हा प्राइस डाउन येईल आपल्यासाठी, ही कॅन्डलच आपली आहे डिमांड. जिच्यामध्ये आपल्याला रिफाईन करून पाहायचं आहे छोटा एरिया बाय करण्यासाठी. हे सेकंड मॉडेल डिमांडचं ड्रॉ करून घ्या, की याच्यामध्ये लिक्विडिटी ग्रॅब होते आणि ग्रॅबवरती प्राइस डिस्प्लेस होते.
ही जी इम्पल्सिव्ह मूव्हमेंट आली आहे, ही मूव्हमेंट आली या कॅन्डलच्या लिक्विडिटीच्या बेसवरती, जिने बोथ साइड स्वीप केलं. बोथ साइड स्वीप झाल्यामुळे बी-एस-एल वरती लोकं ट्रॅप झाले. हिच्या लोवरती एस-एस-एल वरती लोकं ट्रॅप झाले. कारण 1 तासाची कॅन्डल तयार होणं, 4 तासाची कॅन्डल तयार होणं, म्हणजे बोथ साइडने मोठा प्रेशर आहे, जो मार्केटने दोन्ही साइड स्वीप केला. एरिया पूर्ण रिकामा केला आणि त्याच्यानंतर बायिंग येते मार्केटमध्ये अचानक. कारण जेव्हा प्राईस अशा पद्धतीने स्वीप करते, आता इथे ना रिटेलर बाय करतोय ना सेल करतोय, त्याच्यामुळे मार्केट काय करतं, मोठ्या क्वांटिटीने एक मूव्हमेंट घडवून आणतं. तर मोठ्या क्वांटिटीने मूव्हमेंट कशी घडली? मार्केटमध्ये सेलरने तर ऑलरेडी त्या व्यक्तीने सेलचा हेज तयार करून घेतला. तयार झालेल्या हेजला बोथ साइड स्वीप केलंय आणि स्वीपच्या बेसवरती ही मूव्हमेंट घडली. त्यामुळे येणाऱ्या टाईममध्ये प्राईससाठी डिमांड म्हणून ही कॅन्डल आहे, जिला आपल्याला करायचं आहे रिफाईन. व्हॅल्यू ड्रॉ. आता बायमध्ये पहा. एक व्यक्ती सेलची पोझिशन ओपन करतो मोठ्या क्वांटिटीने. प्रत्येक पॉइंटवरती सेलर जास्त आहे, बाहेर कमी प्राइस पुश करत डाउन आली. आता जी प्राइस डाउन आली या कॅन्डलमध्येच काही लिमिट्स आहेत ज्या मार्केटला फिल करायच्या आहे. पहिल्यांदा मार्केटने एक बायचा हेज बनवला, प्राइस अप गेली. बायर जास्त नाहीये. बायर जास्त हवे आहे का? कारण पुढची कॅन्डल अशी तयार करायची आहे. मग बाहेर जास्त हवे म्हणून पहिले एक पोझिशन ओपन झाली. दुसरी ओपन होणारी कॅन्डल पण हिच्या लोला स्वीप करते आणि अशा पद्धतीने क्लोजिंग देते. जेव्हा बाहेरला दिसतंय, की सेलिंग नंतर हिचा लो स्वीप होऊन कॅन्डल क्लोज, हिचा पण लो स्वीप होऊन कॅन्डल क्लोज आहे. तर बायर इथे या रिजेक्शनला फसतो. हे रिजेक्शन पाहून एक व्यक्ती बाय साइडला जातोय. एकासारखे कित्येक लोक आहे जे बाय साइडला जात आहे आणि जेवढे बायर्स येतात त्या बायर्समुळे सेल ऑर्डर काय होतात, फील होतात. ऑलरेडी सेलची मूव्हमेंट स्टार्ट झाली होती आणि पुढची प्राइस या पद्धतीने मूव्हमेंट देते. जेव्हा एक पूर्ण स्ट्रक्चर तयार होतंय, तेव्हा समजते आपल्याला एक फुटप्रिंट आणि त्याच्यानंतर प्राइस येऊन याला पुन्हा करणार रिट्रेस, लो आपलं टार्गेट. मग याच्यामध्ये इनडिसिजन कॅन्डल की जिच्यानंतर डिसिजन घेणं थोडं अवघड आहे आणि आपण कन्फर्मेशनला थांबायचा वेट करतो किंवा कन्फर्मेशन मिळेल याचा वेट करतो. पण प्राइस तोपर्यंत मूव्हमेंट करून गेलेली असते. जिथं आपण कन्फर्मेशन घेत नाही किंवा जिथं आपल्याला विचार करणं अवघड आहे, तेवढ्याच वेळामध्ये जे काही आहे ती प्राइसची डिस्प्लेसमेंट होऊन जाते. मग याला म्हणलं जातं एक इम्पल्सिव्ह लिक्विडिटी ग्रॅब डिस्प्लेसमेंट, की ज्याच्यामध्ये एक इम्पल्स बनवण्यात आली. त्या इम्पल्समध्ये ऑलरेडी लिक्विडिटी ग्रॅब झाली आणि त्याच्या बेसवरतीच अगेन सेल ऑर्डर ओपन झाले आणि प्राइसमध्ये एक स्ट्राँग मूव्हमेंट आली. तर एक सेलचं फॉर्मेशन, डी-बी-डीचं झालं ड्रॉ करून.
प्राइस एका मूव्हमेंट नंतर काय करते, इनसाइड कॅन्डलचा बेस बनवते. जेव्हा इनसाइड कॅन्डल काय आहे पहिल्यांदा ते समजून घेऊ. त्याच्यानंतर इनसाइड कॅन्डलचा बेस समजून घेऊ आणि का त्या इनसाइड कॅन्डलच्या बेसला व्हॅलिड म्हटलं तर ते पण समजून घेऊ. ठीक आहे. पहिल्यांदा पहा, एक व्हॅलिड कॅन्डल, एक व्हॅलिड स्विंग म्हणजे काय आहे? एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर, एक कॅरेक्टर चेंजमध्ये सुद्धा गोष्ट फिक्स आहे, की प्राइस जेव्हा अप जाते, हायला ब्रेक केलं तरच व्हॅलिड तयार होतोय. कारण याने एक काम केलंय हाय ब्रेक करण्याचं. हाय स्वीप करण्याचं, हाय ब्रेक करण्याचं एक काम केलं आहे, ज्यामुळे तो व्हॅलिड झाला आहे. तो व्हॅलिड झालाय म्हणून त्याच्यावरती चेंजेस होणार आहे. ठीक आहे. जर तो व्हॅलिड झाला आहे, प्राइस त्याच्या आतमध्ये आता असं स्ट्रक्चर बनवत आहे. हे इनव्हॅलिड आहे. याच्या खाली चेंजेस इनव्हॅलिड आहे का? कारण याने स्वतःच ब्रेकऑफ स्ट्रक्चर बनवलेलं नाही. पहिल्यांदा एक्सटर्नल, इंटरनल समजतंय ना सगळ्यांना? एक्सटर्नल स्ट्रक्चर काय आहे? प्राइस या पद्धतीने जाते, हाय ब्रेक करते, प्राइस डाउन येते, हाय ब्रेक करते. एक्सटर्नल मूव्हमेंट होऊ राहिले. प्राइस अप जाते, हाय ब्रेक करते. एक व्यक्ती म्हणतोय कॅरेक्टर चेंज झालंय, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे आणि एक व्यक्ती म्हणतोय ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालंय, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालंय आणि एक व्यक्ती मार्किंग करताना इथे करतोय कॅरेक्टर चेंज, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. आता याच्यामध्ये चुकीची मार्किंग कोणती आहे? ही वाली मार्किंग पूर्णपणे चुकीची आहे. कारण कॅरेक्टर चेंज कधी होतं? जेव्हा प्राइसने बॉस बनवलेला आहे. याने जर असा बॉस बनवलेला असता इथे, तर म्हटलं असतं कॅरेक्टर चेंज. हा स्वतःचा हा वाला हाय एक्सटर्नल नाहीये. याच्या अबोव्ह ऑलरेडी एक हाय आहे, जो जास्त प्राइसचा आहे. तर इथे इंटरनल स्ट्रक्चर आहे. जसं मार्केटमध्ये एक्सटर्नल आणि इंटरनल स्ट्रक्चर आहे, ॲज इट इज मार्केटमध्ये सेम इनसाइड कॅन्डल पण तयार होते. या स्ट्रक्चर सारखीच. जसं या पहिल्या स्विंग हाय स्विंग लोच्या आतमध्ये स्विंग हाय स्विंग लो तयार झाले. सेम तसेच एका ओपन क्लोज कॅन्डलच्या आतमध्ये पण एक कॅन्डल तयार होते. सपोज एक बायिंग कॅन्डल आहे. एकदम मोठी बायिंग झाली. या बायिंग कॅन्डलचा हाय लो पॉइंट, हा प्राइसचा हाय पॉइंट, हा कॅन्डलचा लो पॉइंट. नेक्स्ट कॅन्डल ओपन झाली हिच्या समोर आणि या पद्धतीने डाउन येऊन क्लोज झाली. आता नेक्स्ट जी कॅन्डल आहे, नेक्स्ट कॅन्डलचा हाय आणि लो असा आहे. इनसाइड कॅन्डल प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्या अबोव्ह पण नाही, ना तिच्या लोच्या बिलो. ही आतमध्ये आहे. हिला म्हटलं गेलं इनसाइड. हिच्या समोर अजून एक कॅन्डल तयार झाली. हिने पण हिचा हाय लोला स्वीप केलं नाही. ही सुद्धा इनसाइड. मग हिच्या आतमध्ये जेवढ्या कॅन्डल तयार होतील सगळ्या असतील इनसाइड कॅन्डल. पण एक जरी कॅन्डलने एक जरी कॅन्डलने हिचा हाय स्वीप केला असेल, तर इनसाइड नसेल. लिक्विडेशन सोबत प्राइस रिव्हर्स आलेली आहे. स्टॉप लॉसेस कलेक्ट करून प्राइस रिव्हर्स आलेली नाही. एक नवीन हाय बनून प्राइस रिव्हर्स आलेली आहे. तर इनसाइड कॅन्डल काय आहे? पहिल्यांदा हे समजून घ्या. मी नेहमी प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, की इनसाइड कॅन्डल काय आहे? तर आता इनसाइड कॅन्डल वरती एक बेस तयार होतोय, ज्याच्यावरती एक स्विंगचं क्रेशन बनतंय आणि त्याच्यानंतर प्राइस पंप होते. मग मध्ये प्राइस डाउन साइडला पंप होईल आणि मध्ये प्राइस कुठे पंप होईल? अप साइडला पंप होईल. आता एक इनसाइड बेसचं फॉर्मेशन कसं बनतं पहिल्यांदा पहा. एक लेगिन बनतो चांगला, की ज्याच्यामध्ये एक हेल्दी बायिंग येते. एक चांगला लेगिन तयार झाला ज्याच्यामध्ये हेल्दी बायिंग आली. प्रत्येक पॉइंटवरती बायर आहे सेलरपेक्षा जास्त होते. एक हेल्दी कॅन्डल क्लोज झाली. फर्स्ट हेल्दी कॅन्डल क्लोज आहे. सेकंड बेसचं क्रिएशन पहा. प्राइस ओपन होते, अप जाते. कॅन्डल ओपन झाली, अप गेली. बेसची सुरुवात ही ग्रीन कॅन्डल पासूनच झाली. ठीक आहे. प्राइसने लेगिन कॅन्डलच्या अबोव्ह क्लोजिंग दिली ग्रीन कॅन्डलमध्ये. आता नेक्स्ट ज्या कॅन्डल आहे, नेक्स्ट कॅन्डल काय करतात? ही जी कॅन्डल आहे, लेगिन लेगिन नंतर बेस बनवायचा होता, पण आता बेस थोडा डिफरंट बनवला. डिफरंट म्हणजे कसा? की लेगिनच्या हायच्या अबोव्ह सुद्धा ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग दिली. आता जो ग्रीन कॅन्डलचा हाय पॉइंट आहे,
इथून बेसची स्टार्टिंग झाली. हा लो आणि हाय. नेक्स्ट प्राइस काय करणार पहा. नेक्स्ट प्राइस याच्या आतमध्ये इनसाइड कॅन्डल बनवणार इथे. हिची क्लोजिंग, नेक्स्ट कॅन्डलची ओपनिंग, कॅन्डल डाउन येऊन क्लोज. अगेन नेक्स्ट कॅन्डल ओपन, थोडीशी कॅन्डल अप. नेक्स्ट कॅन्डलची क्लोजिंग ही ऑलमोस्ट पॉझिटिव्हच असते इनसाइडमध्ये. त्याच्यानंतर प्राइस करते रिअल फॉर्मेशन स्टार्ट. या सगळ्यांच्या लोचा ब्रेकआउट. या लोच्या ब्रेकआउट वरती रिटेलर ओपन करतात सेल पोझिशन. इथं ह्या सेल कॅन्डल मध्येच मेन बायच्या ऑर्डर फिल केल्या जातात. या बेसमध्ये बायरला ट्रेड एक्झिट करायला मजबूर केलं जातं आणि त्याच्यानंतर प्राइस मध्ये इथून येते एक पंप मुवमेंट. मग कधी-कधी आपण बेस फाइंड करायला चुकतो. आपण पाहतो इकडून मोठी कॅन्डल हवी, कॅन्डल ऑलरेडी तयार झाली, पण त्याच्यानंतर हे पण फॉर्मेशन सुरू झालंय आणि आपण याला करतो अव्हॉइड आणि प्राइस अशा पॉइंटवरती खरी रिट्रेस करून जाते. इनसाइड कॅन्डलचा बेस बनला, स्विंग क्रिएशन झालं याच्या ब्रेकआउट वरती. जो काही लो पॉइंट आहे, जो ब्रेक झाला त्याच्या ब्रेकआउट वरती स्विंग क्रिएशन झालं आणि त्याच्यानंतर प्राइस मध्ये रिअल मुवमेंट येते, ऑर्डर फिल केल्या जातात बायच्या. मग रिअल ट्रॅपिंग जी झाली आहे, ज्याला आपण बेस म्हणू शकतो आणि ज्याला आपण रिफाईन करू शकतो बायसाठी, ती कॅन्डल ही आहे. हिचा प्रॉक्सिमल आणि हिचा डिस्टल पॉइंट. बाईंग झाली, बाईंगला होल्ड केलं. बाईंगच्या आतमध्ये प्राइस होल्ड केली. सेलर बाहेर बाहेर पडावे यासाठी. बायर बाहेर पडले. बायरला खुश करण्यासाठी ब्रेकआउट पण दिला. आता बाहेर सेलर झाले. त्याच्यानंतर प्राइस करते मुव्हमेंट. लक्षात ठेवा, हे ड्रॉ करा, हे समजून घ्या. तुम्ही किती ऑर्डर ब्लॉक शिका, काही करा. इंटरनल स्ट्रक्चर जे बिल्ड होतंय त्याची सायकॉलॉजी समजलीच नाही, तो ऑर्डर ब्लॉक कधीच वर्क करणार नाही किंवा एंड पर्यंत तुमच्या डोक्यात एवढंच असणार आहे, की तुम्हाला शिकवलंय स्ट्रॉंग बाईंगच्या अगोदरची सेल कॅन्डल मार्क करा, स्ट्रॉंग सेलिंगच्या अगोदरची बाय कॅन्डल मार्क करा. पण मार्क नक्की कोणती करा? तोपर्यंत तुम्ही एंड पर्यंत काही दिवस तुमचे ऑर्डर ब्लॉक वर्क करतील, फेल होतील, वर्क करतील, फेल होतील. प्रॉपर प्राइसला फील करा, मार्केट काय करत आहे. मार्केट एक स्ट्रॉंग बाईंग देतंय. ऑर्डर फिल नाही होती. मार्केटला लगेच इमिडिएटली आता गरज नाही ऑर्डर फिल करायची. मार्केट प्राइसला होल्ड ठेवतंय. वेट करतोय मेकर की रिटेलर प्राइसला पुश करतील. रिटेलरमध्ये तेवढी स्ट्रेंथ नाहीये. मग आता मेकर काय करत आहे? हाय आणि लोच्या बिलो अबोव्ह प्राइस जाऊ देत नाहीये. तो स्वतः प्राइसला होल्ड करतोय. जेव्हा प्राइस होल्ड होती, प्राइसची मूव्हमेंटच नाहीये. इथं बसणारे छोटे-मोठे प्रॉफिटवाले ट्रेड एक्झिट करून घेताय. लो ब्रेक झाला, एक्झिट करणारा अजून खुश होता, की बरं झालं एक्झिट केला. कारण पुढची कॅन्डल तर लोच्या खाली क्लोज झाली, हायच्या अबोव्ह नाही झाली. आता सेलर ओपन करता सेल पोझिशन आणि याच्यासोबत फील होते मार्केटमध्ये बायच्या लिमिट आणि प्राइस एक्सपान्शन मूव्हमेंटमध्ये जाते. रिअल मार्केटचा बेस ज्याच्यामध्ये लिमिट ऑर्डर पुढे फिल करायची आहे. रिअल मार्केटची डिमांड, रिअल मार्केटचा ऑर्डर ब्लॉक हा वाला. जेव्हा प्राइस असं फॉर्मेशन बनवल, तर इनसाइड बेस प्लस स्विंग क्रिएशन अँड प्राइस पंप. एक बेस, इनसाइड कॅन्डल्स, लो ब्रेक, सेलर ऍक्टिव्ह, प्राइस अप साइडला. जर हीच बाईंग करायची होती तर मार्केट लोच्या खाली आलं नसतं. पण या लोच्या खाली लिक्विडेशन तयार झालं, त्याच्या बेसवरती बाईंग झालेली. म्हणजे हा जो पॉइंट आहे याच्या आधारावरती बाईंग झाली. याच्या आधारावरती या ऑर्डर फिल झाल्या आणि प्राइस अशी पंप झाली. तर रिअल बेस जो आहे तो बेस आहे ही कॅन्डल. समजेल का? मार्किंग करून घ्यायची पण. जरी ग्राफ बीएसएल जरी ग्रॅप झाला याच्यामध्ये, या कॅन्डलचा लो जरी ग्रॅप झाला, कॅन्डल अशी क्लोज आहे तरी बेस हाच कॅन्डल आहे. पण मोस्टली प्राइस अशा पद्धतीची क्लोजिंग देते. आता ही क्लोजिंग का गरजेची आहे? पहिल्यांदा हे समजून घ्या. प्राइस स्वीप करून पण मूव्हमेंट करू शकते. पण स्वीप करून प्राइस कधी मूव्हमेंट करते? जेव्हा मेकरला वाटतंय की रिटेलरची गरज आहे.
ठीक आहे. आता इथं प्राइसला लोकांना याच्या खाली क्लोजिंग का द्यायची आहे इथं या कॅन्डलची? कारण क्लोजिंग झाली तर बायर जे काही उरलेले आहे या बेसमध्ये इथं बाय केलेले काही लोक जे आहे सपोज 40-50% लोक या मोमेंटमध्ये काय झाले 2 तासामध्ये एक्झिट झाले, डिमांड होत नाहीये. काही लोक असे पण आहे की जे 2 तास पण अजून पण होल्ड आहे ट्रेडमध्ये. ते वेट करतात की प्राइस अप जाईल. पण जेव्हा अशी क्लोजिंग होते, या क्लोजिंगला त्यांना कन्फर्मेशन भेटतं. जे लोक अजून पण होल्ड आहे बाय ट्रेडमध्ये कन्फर्मेशन काय भेटलंय की प्राइस डाऊन जाईल, ट्रेस करेल. उरलेले लोक पण क्लोजिंग करतात बायचा ट्रेड. बायर जेवढे एक्झिट होतील तो सगळे बायचे ट्रेड व्यक्ती काय करतात विकत घेतो. एकदा त्याला बायचे ट्रेड भेटले, लोक सेल साईडला बसले या क्लोजिंग वरती की पुढची कॅन्डल अशी तयार होते. कारण लिक्विडेशन जे आहे ते इथं तयार झालं. लॉजिक इथे प्राइस कडे अप जाण्यासाठी मग बेस पण आपला हाच पॉइंट आहे. त्याच्यामध्ये ऑर्डर नाही, याच्यामध्ये ऑर्डर नाही. आता फक्त सिंपल होल्ड केला की पुढे बाईंग होईल. पण जे प्रॉपर जी ट्रॅपिंग झाली ती या कॅन्डल मध्ये झाली की इनसाइड कॅन्डलच्या बिलो क्लोजिंग पण प्राइस अप केली. शेवटचं लाल कॅन्डलचं बीएसएल तो पण वर नाही, तो पण त्या काय काय शेवटची जी लाल कॅन्डल दिवाळी शेवटची मार्किंग त्याचा जो बीएसएल तिथं जे लोक तिथं सेलला बसले त्यांची सुद्धा एसएल घेतला अजून प्राइस कम करत. बरोबर. जेव्हा प्राइस याच्या बिलो आली पहिल्यांदा तर बाहेर एक्झिट झाले. बाहेर एक्झिट झाल्यामुळे सेल साइड लिक्विडिटी काय झाली क्रिएट झाली. सेल साइड लिक्विडिटीच्या आधारावरती नवीन बायच्या ऑर्डर काय होतात ट्रिगर होतात. पण जेव्हा प्राइस जिथून अप निघते या हाय ब्रेक वरती नवीन नवीन बायच्या लिमिट सगळ्या प्लेस होत चालतात की जिथं प्राइस डाऊन येत नाही कंटिन्युअसली पंप होत जाते पुढे. म्हणून याला म्हणलं ते प्रॉपर बेस तयार होणं लॉजिक सोबत. तर एक इनसाइड कॅन्डलचा प्रॉपर बेस ज्याच्या आधारावरती प्राइस या लोच्या ब्रेकआउट वरती बाय ऑर्डर फिल करून घेते. सेल पोझिशन ओपन होतात मार्केटमध्ये, प्राइस अगेन पंप. तर एक डिमांड म्हणा रिअल बाय साठी ब्रेकआउट स्ट्रक्चरच्या एखाद्या लेग मध्ये तर अशी डिमांड पाहिजे जी सर्वात बेस्ट डिमांड आहे. झालं ड्रॉ. सेल साठी
इनसाइड बेस सेलचा, की आता ह्या सेलमध्ये काय घडतंय, जसं बायचं आहे तसंच अपोझिट सेलसाठी घडतं, वेगळं काहीच नाही. की सिंपल प्राइस काय करते, एक स्ट्राँग सेलिंगची ऑर्डर ओपन, प्राइस ड्रॉप. नेक्स्ट कॅन्डल जी आहे, नेक्स्ट मेकरला लगेच प्राइस रिव्हर्स नकोय. त्यांना सेल अजून स्ट्राँग करायचा आहे, तर पहिल्यांदा दाखवणं आहे, की सेल जो आहे, ते कंटिन्यूअसली ट्राय करत आहे, पण प्राइस डाउन जायला तयार नाही. जे प्राइसला स्वतः तेच होल्ड करत आहे. पण क्लोजिंग जी आहे ती निगेटिव्ह दाखवली, की प्राइसला ते पुश करताय, पण बायर स्ट्राँग आहे, जे प्राइसला होल्ड करत आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये हे दाखवलं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये थोडं अजून कन्फर्मेशन दिलंय, की हां, आता सेलिंग नाही बायिंग होईल. तिसऱ्या ह्याच्यामध्ये पुन्हा थोडी सेलिंग दाखवली आणि चौथ्या ह्याच्यामध्ये प्रॉपरली हाय ब्रेक, की आता इथं पूर्णपणे याच्यामध्ये बसलेले सेलर बाहेर. याच्या ब्रेकआउटवरती बाहेरच्या पोझिशन ओपन प्लस मागे एक छोटा-मोठा प्राइसला असतो सपोर्ट, ज्याच्यावरती पूर्णपणे लोकांना विश्वास इथून बायिंग होईल आणि नंतर प्राइस याच्याच बेसवरती करते मोठा सेल. जेव्हा असं फॉर्मेशन दिसेल चार्टवरती एखाद्या ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे आणि या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरमध्ये या लेगमध्ये कुठे असं फॉर्मेशन दिसत असेल ड्रॉप, थोडी प्राइस अप आणि ड्रॉप. प्राइस रिट्रेसला आल्यानंतर याच्यावरती पुन्हा वर्क करणार. मार्केट या पॉइंटपासून पुन्हा रिव्हर्स करणार. मग रिफाईन करा या कॅन्डलला ना की हे पॉइंट्स, की ज्यांच्यामध्ये काहीच नाही ऑलरेडी. त्याचा हाय पण स्वीप आहे, ज्याचा लो पण ब्रेक आहे. इनव्हॅलिड या 3 कॅन्डल. व्हॅलिड फक्त एकच कॅन्डल, की जिने हायच्या अबोव्ह क्लोजिंग दिली, बायरच्या पोझिशन ओपन करून घेतल्या, सेलरला बाहेर पाडलं, पण प्राइस एंडला गेली सेल साइडलाच. तर व्हॅलिड कॅन्डल जी आहे ती ही आहे. व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक, व्हॅलिड सप्लाय आपला ही कॅन्डल आहे. डी काढून घ्या फक्त एक डायग्राम. पण जेवढे व्हॅलिड लिहिलेले हे सगळे इनव्हॅलिडमध्ये कसे जातात? ही बाईची जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल नसणार आणि अचानक सेल असणार. हे पाहूया आपण पुढे पाहूया अगेन. झालं ड्रॉ करून? थर्ड पहा. सॉरी फोर्थ. इनसाइड कॅन्डल सुद्धा आपला डिमांड सप्लाय बनणार, ऑर्डर ब्लॉक बनणार, पण त्याचे रूल आहे. एका ह्याच्यामध्ये कॅन्डल क्लोज झाली, दुसऱ्या ह्याच्यामध्ये कॅन्डल अशी पण क्लोज राहू शकते. मग सेकंड ह्याच्यामध्ये
सॉरी 4th जी इनसाइड कॅन्डल आहे, तिला स्वीप करून प्राइस एकदम पंप मूव्हमेंट करते. सपोज एक लेगिन तयार झाला, हेल्दी लेगिन आहे, चांगली बायिंग आहे प्राइसमध्ये. लेगिनचा हाय लो. सेकंड कॅन्डल ओपन झाली, हिच्यामध्ये पण एक चांगली बायिंग आहे. प्राइस अप गेली. पण पहिल्यापेक्षा हिच्यामध्ये कंपेअर बायिंग कमी आहे. आता सेकंड कॅन्डल सुद्धा जेव्हा असं दिसतं आपल्याला की 2 कॅन्डल कंटिन्यूअसली अप आहे. तर पहिल्या मूव्हमेंट नंतर नॉर्मली पुश भेटला प्राइसला. प्राइस रिट्रेस करण्यासाठी लेगिनला आली नाही. प्राइस लेगिन नंतर सुद्धा पुढे कंटिन्यू झाली. मग आता या कंटिन्युएशनमध्ये असं दिसतं की एकापेक्षा अधिक मोठे लोकं एका डायरेक्शनमध्ये आणि मोस्टली हे घडतं न्यूजमध्ये, की न्यूजच्या टायमांना जे बेस बनतात, ते बेस बनतात इनसाइड कॅन्डलचे. कारण न्यूजच्या अगोदरच मार्केटमध्ये एक चांगली बायिंग स्टार्ट होते. जशी इनसाइड न्यूज वगैरे येतात. मार्केटमध्ये ऑलरेडी अगोदरच डिमांड तयार झाली. अगोदरच प्राइस पंप झाली. याच्यामध्ये प्राइस काय करते, स चांगला लेगिन बनला, चांगल्या लेगिनला प्राइसने कंटिन्यू केलं. जो लेगिनचा हाय पॉइंट आहे आणि लेगिन नंतर जो प्राइसने पुढे कंटिन्यू केला, जो लेगिन सारखीच कॅन्डल आहे, हेल्दी ग्रीन. तिचा हाय लोज आहे. हाय लोजमध्ये एक कॅन्डल ओपन झाली जी सेलची आहे. जी सेकंड कॅन्डलचा हाय कोणत्याही परिस्थितीत ग्रॅब करत नाही. जिची क्लोजिंग या पद्धतीने असते आतमध्ये पोटामध्ये. थर्ड कॅन्डल जी ओपन होते, तिच्या समोर क्लोजिंग समोर हिचा लो ग्रॅब करते, इंटरनल लिक्विडिटी ग्रॅब करते, इनसाइड लिक्विडिटी ग्रॅब करते. कारण मार्केटमध्ये न्यूज टाईम असतो आणि प्राइस याच्याच बेसवरती होते पंप. मार्केटने ज्या ऑर्डर फिल करून घेतल्या, त्या इनसाइड कॅन्डलवरती फिल करून घेतल्या. आता इथं जे फॉर्मेशन आहे, हे पूर्णपणे डिफरंट आहे. पूर्णपणे डिफरंट आहे. डिफरंट का आहे? पहिली गोष्ट इथं पहा व्यवस्थित लॉजिक समजून घ्या प्राइसचं फक्त स्ट्रक्चर जे आहे ते समजून घ्या. पहिल्यांदा तर एका व्यक्तीने मोठ्या क्वांटिटीमध्ये बाय ऑर्डर ओपन केल्या. बाय ऑर्डर ओपन झाल्यानंतर प्राइसला इमिडिएटली खाली यायचं होतं फिल करायला, प्राइस इमिडिएटली खाली आली नाही. प्राइस पुढे पुश झाली. म्हणजे न्यूज येण्या अगोदर मार्केटमध्ये ही मूव्हमेंट चालू झाली. हायर टाईम फ्रेममध्ये अशी मूव्हमेंट झाली म्हणजे इनसाइड डेटा भेटलाय, की ज्याच्यावरती बायर एंटर झाले मोठ्या क्वांटिटीमध्ये बायिंग झाली. एकापेक्षा अधिक लोकं या बायिंगमध्ये, की प्राइसला रिट्रेसमेंट करू वाटतच नाही, की प्राइस पुढे सुद्धा याच्यासारखीच मूव्हमेंट करते. फक्त एवढाच फरक आहे, ही मोठी मूव्हमेंट आहे, हिच्या कंपेअर ही छोटी मूव्हमेंट आहे, पण हेल्दी मूव्हमेंट आहे. पुढची कॅन्डल न्यूजच्या अगोदर फेक मूव्हमेंट देते, ती पण आतमध्येच. या कॅन्डलच्या आतमध्ये. हाय पण स्वीप करत नाही, लो पण स्वीप करत नाही. आतमध्येच मूव्हमेंट असते आणि जशी न्यूज रिलीज होते, मार्केट हिच्या लोला टार्गेट करतं, प्राइस अप निघून जाते. जेव्हा अशी गोष्ट घडते, आपला जो ऑर्डर ब्लॉक आहे, आपली जी डिमांड आहे, ती डिमांड घडणार आहे इथं इनसाइड कॅन्डल, जी ऑलरेडी मार्केटने स्वीप केली या पद्धतीने. हे घडलं पाहिजे एखाद्या न्यूजच्या अगोदर बाईंग, न्यूजमध्ये हे स्ट्रक्चर आणि पुढे मार्केट जेव्हा सायलेंट होईल, न्यूजचा इम्पॅक्ट कमी होईल. काही वेळानंतर प्राइस अगेन टॅप करेल याला. इनसाइड कॅन्डल आणि प्राइस पुन्हा अप जेवढी मूव्हमेंट पहिली झाली, सेम तेवढीच मूव्हमेंट. न्यूजच्या अगोदर एक हेज बनवत चालले होते. न्यूज जशी पॉझिटिव्ह आली,
की हेज बनवणं सोडलं, हेजला स्वीप केलं आणि प्राइस अगेन अप झाली. मग याच्यामध्ये रिटेलर ट्रेड पकडतच नाही कुठे. नॉर्मली रिटेलर इथे बसतोय, तर इथे पोझिशन क्लोज करणं स्टार्ट होते त्याचं न्यूजमुळे. कारण फेक मूव्हमेंट दिसते सेल साइडला प्राइस त्याच्याच बेसवरती लो स्वीप करून अप निघून जाते. मार्केटने इनसाइड कॅन्डललाच बनवली डिमांड. इनसाइड कॅन्डलच्याच लोवरती प्राइस अप गेली. इनसाइड कॅन्डल कधी नसती बनली, जर पहिली कॅन्डल नंतर ही कॅन्डल तयार झाली असती तर. मार्केटने लेगिन बनवला, लेगिन सारखाच सेम कॅन्डल अगेन रिपीट केली. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये बायिंग ऑलमोस्ट स्ट्राँग आहे. प्राइसला डाउन येण्याची गरजच वाटली नाही. रिट्रेस करण्याची गरजच वाटली नाही. लेगिन नंतर स्ट्रक्चर पुढे कंटिन्यू राहिलं काही वेळासाठी. सेल जो ओपन झाला, हा पण एका बायच्या कॅन्डलच्या आतमध्येच ओपन झाला आणि त्याला स्वीप करून प्राइस अप गेली. म्हणजे न्यूजच्या अगोदर स्टार्ट झालेली ही आहे प्राइसची एकदम अग्रेसिव्ह मूव्हमेंट. जेव्हा आपल्याला दिसेल की एखादी न्यूज होऊन गेली आणि असं स्ट्रक्चर आहे, आपल्यासाठी आपली जी डिमांड आहे, ती डिमांड कोणती असेल? ही कॅन्डल आपली डिमांड आहे. मार्केट आता या इंटरमिडिएट लोला सेट ठेवल. प्रिव्हियस स्ट्रक्चरमध्ये लेफ्ट साइडचा जो स्विंग लो असेल त्याला ॲज अ रिक्लेम टॅप करेल याच्यामध्ये येऊन आणि प्राइस अगेन हाय ब्रेक पर्यंत जाते. ड्रॉ करून घ्या. इनसाइड सप्लाय. आता या इनसाइड सप्लायमध्ये काय होतं सेम न्यूजच्या अगोदर इनसाइड न्यूज भेटली, की एक व्यक्ती मोठ्या क्वांटिटीमध्ये सेलची पोझिशन ओपन करतोय. सेलची पोझिशन ओपन झाली, असेच कित्येक सारे लोकं असतील, की या मोमेंट नंतर प्राइसला पुढे पुश करताय. प्राइस ऑलरेडी ज्या पोझिशन होत्या सेलच्या ओपन झाल्या न्यूजच्या अगोदर, त्या पोझिशन एंट्री लेव्हलपासून प्राइस ती पुढे पण गेली. आता न्यूजच्या अगोदर जर न्यूज चुकीची आली, प्राइस जर अप गेली, त्याच्यासाठी एक व्यक्ती काय करतोय, ऑलरेडी हे जे ट्रेड्स आहे,
इथून पंच झालेले जे ट्रेड आहेत, ते इथपर्यंत आलेले न्यूजच्या अगोदर. पण न्यूजमध्ये जी व्हॉलॅटिलिटी क्रिएट होणार आहे, जी प्राइस अगेन जाऊ शकते. त्यामुळे छोट्या क्वांटिटीने एक व्यक्ती विथआऊट लो न स्वीप करता बायचा हेज तयार करतो. बायच्या हेजला न्यूजच्या अगोदर स्ट्रिक्ट ठेवलं जातं पूर्णपणे. पण जशी एकदा न्यूज रिलीज होते, त्याच्यानंतर ह्याच कॅन्डलचा हाय स्वीप केला जातो इंटरनल स्ट्रक्चरमध्येच. प्राइस एक्सटर्नलपर्यंत जात नाही, कारण ऑलरेडी ज्या पोझिशन आहे, या सगळ्या स्ट्रिक्ट आहे. प्राइस हाय स्वीप करते, हाय स्वीप केलं की प्राइस अगेन ड्रॉप. मग आपल्यासाठी इनसाइड एक कॅन्डलच तयार झाली आपला ऑर्डर ब्लॉक न्यूज नंतर. जेव्हा मार्केट सायलेंट होईल त्याच्यानंतर आपल्यासाठी हाच आहे आपला इनसाइड ऑर्डर ब्लॉक. एक इनसाइड कॅन्डलच आपली सप्लाय आहे. इनसाइड कॅन्डलच आपली तयार होते एक बाइंग स्ट्रक्चरमध्ये डिमांड. आता सेलचं स्ट्रक्चर आहे म्हणून हा झाला सप्लाय. हा नॉर्मल डेजमध्ये तयार झाला, हा काम नाही करणार. हा जर एखादी न्यूज आहे, अशा टाईमला मार्केट 2 कॅन्डल तयार करतंय, त्याच्यानंतर बेस बनवतं. न्यूजला एक असा सेल पडतोय. पुढे येणाऱ्या टाईममध्ये मार्केट याला टॅप करेल, अगेन लोपर्यंत मूव्हमेंट करेल. उरलेल्या ज्या काही ऑर्डर्स आहेत त्यांच्यासोबत. तर सिंपल इनसाइड कॅन्डलला कशा पद्धतीने मार्केट डिमांड सप्लायमध्ये कन्व्हर्ट करतं. मेजर टाईम फ्रेमचे स्ट्रक्चर 30 मिनिट, 45 मिनिट, 1 तास, 2 तास. न्यूजमध्ये 1 तास किंवा 45 मिनिट. 5 मिनिट, 15 मिनिटाचे कितीही मार्क करा तुम्ही, काहीच फायदा नाही. हायर टाईम फ्रेमचा मार्क करा, त्याला रिफाईन करा. मग तो 3 मिनिटाचा जरी झाला रिफाईनचा, तो वर्क करणार. आणि तसे नॉर्मल 3 मिनिटामध्ये कितीही ड्रॉ करा, ते वर्क करणार नाही. हे वाला ड्रॉ करून घ्या. झालं ड्रॉ करून. आता पहा, नॉर्मली एफ-एम-सी अशा ज्या न्यूज आहे, या प्राइसचं स्ट्रक्चर बनवतात. स्ट्रक्चर म्हणजे एक डायरेक्शन देतात वीकसाठी तरी. ठीक आहे, एफ-एम-सी नंतर एक चांगली डायरेक्शन भेटते प्राइसला. तर जेव्हा न्यूज येतात, या न्यूजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिमांड सप्लाय घडते. प्राइस मोठ्या प्रमाणात डिमांड सप्लाय तयार होतो. तर न्यूजच्या टायमांना प्राइसमध्ये डिमांड सप्लाय तयार होते आणि असंच एक न्यूजच्याच टायमामध्ये तयार होणारं फॉर्मेशन आहे, की प्रिव्हियस ट्रेंडला मार्केट ब्रेक करतं आणि ब्रेक कुठे करतं? मागच्या सप्लायच्या निअर प्राइस डिमांड बनवते किंवा मागच्या डिमांडच्या निअर प्राइस सप्लाय बनवते. तर आता 5वं जे फॉर्मेशन आहे ते समजून घ्या, ते नक्की बनतं कुठे? सपोज एक डाउन ट्रेंड चालू आहे. 2 दिवसापासून प्राइस या पद्धतीने मूव्ह करत आहे. या डाउन ट्रेंडमध्ये जर बघितलं तर प्राइसने इथे ब्रेकआउट स्ट्रक्चर बनवलं या पॉइंटवरती. अगेन प्राइस इथे ब्रेकआउट स्ट्रक्चर बनवते. प्रत्येक ब्रेकआउट स्ट्रक्चरमध्ये प्राइस डिस्काउंट एरिया जो प्रीमियम एरिया जो काही त्याला टॅप करून येते. सपोज या ब्रेकआउट स्ट्रक्चरमध्ये प्राइस आली, इथे टॅप झाली, रिव्हर्स झाली.
या ब्रेकआउट स्ट्रक्चरमध्ये आली प्राइस, इथे टॅप झाली प्राइस, रिव्हर्स आली. आता या ब्रेकआउट स्ट्रक्चरमध्ये प्राइसला अप यायचं आहे आणि अप येऊन याचा जो काही पॉइंट आहे याला टॅप करून रिव्हर्स जायचं आहे. मार्केट इथपर्यंत पोहोचलं. ट्रेंड डाउन चालू आहे. ऑलरेडी मार्केटमध्ये जो काय आहे तो सप्लाय टॅप करणं आणि सप्लायला पुढे कंटिन्यू करणं हे चाललेलं आहे. पण आता जर न्यूज आली पॉझिटिव्ह, तर हा सप्लाय इझिली ब्रेक होईल. कारण या सप्लायमध्ये जेवढ्या XYZ ऑर्डर असणार आहे, त्याच्यापेक्षा मोठ्या ऑर्डरचा जो फ्लो आहे तो तयार होणार आहे न्यूज टाईमला नवीन ऑर्डरचा. न्यूज आली, पॉझिटिव्ह न्यूज असेल गोल्डसाठी, गोल्ड अप जाणार आहे. तर प्रिव्हियस सप्लायला गोल्ड इझिली ब्रेक करणार. ब्रेक का करणार? सप्लायच्या जेवढ्या ऑर्डर आहे त्याच्या दुप्पट, तिप्पट, चारपट, दहापट ऑर्डर बायमध्ये येणार आहे. सप्लाय काय होईल बाय सोबत? ट्रिगर होईल. त्याच्यामुळेच तर सप्लाय ब्रेक होईल. सप्लाय इनव्हॅलिड होता म्हणून ब्रेक नाही होत. न्यूज टाईमला ब्रेक होण्याचं रिझन काय आहे? एखादा ऑर्डर ब्लॉक, की त्याच्यापेक्षा मोठा फ्लो पुढे येतोय मार्केटमध्ये. मार्केटला करायचं सेल आहे, पण न्यूज जर गोल्डसाठी पॉझिटिव्ह आली, तर मार्केटमध्ये मोठ्या क्वांटिटीमध्ये बायिंग होईल. ती बायिंग या पॉइंटला काय करेल? मॅच होईल ऑर्डर. ऑर्डर मॅच झाला ट्रान्झॅक्शन, की हा एरिया काय होईल? इनव्हॅलिड होईल आणि प्राइस इझिली अप निघून जाईल. मग जेव्हा मार्केट एखाद्या प्रिव्हियस स्ट्रक्चरच्या निअर असतं, एखादा सप्लायच्या निअर प्राइस आहे. एक्झाम्पल इथे सप्लायची निअर प्राइस आहे आणि न्यूजचा टाईम आहे. न्यूजच्या अगोदरच आपल्याला एक बिल्डअप पाहायला भेटला प्राइसमध्ये. बिल्डअप कसा पाहायला भेटला? की प्रिव्हियस सप्लाय, प्रिव्हियस स्ट्रक्चर आणि तिथे एक मार्केटची चांगली लेगिंग कॅन्डल पहिली तर. फर्स्ट एक चांगली हेल्दी लेगिंग कॅन्डल. लेगिंग कॅन्डल नंतर काय होतं, की या लेगिंगचा हाय लोज पण आहे. लेगिंग कॅन्डल मार्क केली. लेगिंगचा जो हाय पॉइंट आहे, त्या हाय पॉइंटच्या अबोव्ह एक कॅन्डल क्लोज. ठीक आहे. इथं हायच्या अबोव्ह एक कॅन्डल क्लोज होईल. बायिंगची कॅन्डल असेल जी क्लोज होईल. या पद्धतीने कॅन्डल क्लोज होते. आता याच्यानंतर प्राइस काय करते? एक सेल कॅन्डल बनवते. इथून कॅन्डल ओपन होईल. या पद्धतीने सेकंड कॅन्डलची क्लोजिंग असेल आणि तिथून पुढे मार्केटमध्ये एकदम एक अचानक एक अशी कॅन्डल पाहायला भेटेल आपल्याला. तर ओव्हरऑल या फॉर्मेशनमध्ये आपली जी डिमांड आहे, ती रेड कॅन्डलच डिमांड आहे. पण मार्केटने इथे काय केलं? प्रिव्हियस स्ट्रक्चर जे होतं, प्रिव्हियस स्ट्रक्चरच्या अगोदर एक स्ट्राँग बायिंग, प्रिव्हियस स्ट्रक्चर ब्रेक सुद्धा केलं, म्हणजे त्याच्या आतमध्ये जी प्राइस एंटर झाली ती पण एकदम स्ट्राँग बायिंगनेच. पण आता प्राइस जर रिव्हर्स करणार आहे, प्राइसला हा एरिया ब्रेक करायचा आहे, तर एक मेकर काय करतोय? पहिल्यांदी लोकांना तर सगळ्यांना माहित आता स्मार्ट मनी, ए टू झेड लोकं फुटप्रिंटवरती ट्रेड करताय. मग या फुटप्रिंटवरती कसं ट्रॅप करायचं? बायिंग आली, प्रिव्हियस ब्रेकआउट स्ट्रक्चरच्या ऑर्डर ब्लॉक सप्लायमध्ये प्राइस एंटर झाली आणि एंटर झाल्यानंतर मार्केटने रिएक्ट केलं. म्हणजे सप्लाय व्हॅलिड आहे, तुम्ही सेल करा. सेलर इन्व्हाईट आणि प्राइस इझिली करते ब्रेक त्या एरियाला न्यूजच्या टाईमला. कारण जो काही सप्लाय टॅप झाला होता, तो न्यूजच्या अगोदरच टॅप झाला. ज्याला टॅप करून घ्यायचा होता, त्याने न्यूजच्या अगोदरच टॅप करून घेतला सप्लाय. आणि तो व्यक्ती तर वेट करत होता, की प्राइस न्यूजला कशी रिएक्ट करते आणि प्राइसची जी रिएक्शन होते, ती या पद्धतीने अपोझिट. मग तो व्यक्ती काय करतोय, जेव्हा अपोझिट रिएक्शन होते, अपोझिट रिएक्शन पूर्ण पकडतोय. उरलेला जो सप्लाय जी काही त्याच्या ऑर्डर ट्रिगर झाल्या, या सुद्धा आहे अशा ठेवतोय. रिटर्न जेव्हा प्राइस देते, कॉस्ट टू कॉस्ट सेल काढतोय, बायच्या उरलेल्या त्याच्या ऑर्डर पण फिल होते आणि अगेन प्राइस अप जाते. तर हे जे फॉर्मेशन आहे, लेगिंगच्या अबोव्ह बायिंग कॅन्डल पूर्ण क्लोज असते. पण नंतर एक सेल कॅन्डल येते, पण मार्केटमध्ये ओव्हरऑल होते ही पूर्णपणे बायिंग. तर ही सेल कॅन्डल मार्केटला करते ट्रॅप. ही सेल कॅन्डल इंड्युसमेंट तयार करते. कशी? की प्रिव्हियस ब्रेकआउट स्ट्रक्चरच्या सप्लायपासून सेलिंग आहे, सेल करा. पण न्यूजच्या टायमाला मार्केट ऑर्डरला करतं अॅक्युमुलेट. न्यूजच्या टायमाला प्रिव्हियस जो एरिया आहे, प्रिव्हियस एरिया ऑलमोस्ट फिल होतो. न्यूजच्या अगोदर जो एरिया आहे त्याला फिल केलं जातं. त्या ऑर्डर ट्रिगर करून घेतल्या जात्या. कारण न्यूजमध्ये जर प्राइस बिलो असेल आणि अचानक एरिया ब्रेक करत असेल तर रिस्क आहे.
त्याच्या अगोदरच एक व्यक्ती काय करत आहे, अगेन प्राइसला मोठ्या क्वांटिटीने आतमध्ये घेऊन जातोय, ऑर्डर फिल करून घेतोय, पुन्हा मोठ्या क्वांटिटीने बाय साइडला बसतोय. तर जेव्हा एखाद्या सप्लायच्या निअर असं डिमांडचं फॉर्मेशन बनल किंवा डिमांडच्या निअर सप्लायचं फॉर्मेशन बनल, तर आपल्यासाठी रिव्हर्सल जेव्हा प्राइस रिटर्न येते, तर एक म्हणजे हा सपोर्ट बनणार आहे प्राइसला रिटर्न आल्यानंतर, जो प्रिव्हियस सप्लाय डिमांडमध्ये कन्व्हर्ट होणार आहे आणि त्याच्यासोबत अजून एक कन्फर्मेशन मल्टिपल म्हणजे ही वाली कॅन्डल, जी मार्केटला डिमांड प्रोव्हाईड करणार आहे. सेम हे ड्रॉ करा. की न्यूज बेस चालू ट्रेंड ब्रेक झाला. न्यूज बेसवरती बायिंगचं जी काही मूव्हमेंट आहे, ती डिसाईड झाली. पण ती मूव्हमेंट घडण्या अगोदर मार्केटमध्ये हे पण स्ट्रक्चर घडलेलं आहे, जे त्या मूव्हमेंटला पुढे कंटिन्यू करणार आहे. तर हेच डाउन ट्रेंडमध्ये कसं घडेल? म्हणजे जेव्हा प्राइस एका अप ट्रेंडमध्ये चालेल आणि प्राइसला स्ट्रक्चर बदलायचं आहे, न्यूजमध्ये जे स्ट्रक्चर बदलेल ते या या पद्धतीने बदलेल. समजेल का? हे कसं घडलंय? एकदम खूप सिंपल आहे. ठीक आहे. न्यूज आहे. न्यूजच्या अगोदर जी मूव्हमेंट होणार आहे, त्याच्या अगोदरच काय होईल, हा एरिया जो आहे तो अॅक्युमुलेट होऊन जाईल. म्हणजे ते ऑर्डर फिल करून घेतला जाईल. ठीक आहे. आता सिंपल आहे. जेव्हा स्ट्रक्चर कसं आहे आपलं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे, प्राइस हायला ब्रेक करत आहे. फुली स्ट्रक्चर चाललेलं आहे पूर्णपणे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये प्राइस रिट्रेस करते. हा पण प्राइसचा एक रिट्रेसमेंट एरिया आहे. न्यूजच्या अगोदर हा एरिया होईल अॅक्युमुलेट म्हणजे इथल्या ज्या काही ऑर्डर आहे, या ठिकाणी करून घेतल्या जातील. जर न्यूज या ट्रेंडच्या अगेन्स्ट असेल तर. ठीक आहे. पण ज्या पॉइंटवरती बाहेरला पहिल्यांदा हे दाखवलं जाईल, की ब्रेकआउट स्ट्रक्चरमध्ये प्रिव्हियस जो ऑर्डर ब्लॉक आहे, तिथे प्राइस काय करत आहे, रिएक्ट करत आहे. तिथं प्राइस रिएक्ट कशी करत आहे, प्रिव्हियस सेल कॅन्डलच्या अबोव्ह बाय कॅन्डल क्लोजिंग देत आहे. म्हणजे बायिंग होणार आहे. ज्याच्या बेसवरती लोकं बायला एंटर करतात आणि प्राइस काय करते, अचानक सेल. म्हणजे रिटेलर कुठे एंटर झाला, या कॅन्डलमध्ये एंटर झाला. रिटेलरने बाईंग कुठे स्टार्ट केली, या कॅन्डल नंतर बाईंग स्टार्ट केली. मग जिथं लोक फसले आहे, जिथं ट्रॅप झाले आहे, तोच मार्केटचा आहे एक बेस एरिया. ठीक आहे. त्याच्यामध्ये ट्रॅपिंग जी झाली, ती ट्रॅपिंग या कॅन्डलमध्ये नाही, या कॅन्डलमध्ये नाही. या कॅन्डल तर ऑर्डर अॅक्युमुलेट करण्यासाठी आल्या. ही कॅन्डल ऑर्डर घेऊन आप चालली होती. जिने दाखवलं की बाईंग होईल, मार्केटने केली सेलिंग. मग बाय कॅन्डल मध्येच आपल्या फील होतात अगेन
काय फील होतात? बाय कॅन्डलमध्येच फील होतात आपल्या सेल ऑर्डर आणि प्राइस पुन्हा स्ट्रक्चरला करते कंटिन्यू. ठीक आहे. बुलिश ब्रेकआउट स्ट्रक्चर बुलिश ट्रेंड आहे. बुलिश ट्रेंडचा रिट्रेसमेंट एरिया जो प्राइस टॅप करताना पण दाखवत आहे. पण जर इनसाइड न्यूज अगोदरच एखाद्याला मिळत असेल, एखाद्या फर्मला खूप इंडियन मार्केटमध्ये पण भेटतात तुम्हाला माहीत असेल. जेव्हा एका व्यक्तीला पुढचा येणारा डेटा समजतोय, काही गोष्टी समजतायत, तो अगोदरच मार्केटमध्ये लेग इन म्हणजे एक लेग तयार करून बसतोय. आणि जशी न्यूज येते लोकं बायला बसलेले, प्राइस त्याच बायच्या एरियावरती सप्लाय बनवते इमिडिएटली. जेव्हा बायच्या एरियावरती सप्लाय बनेल आणि न्यूज टायमाला अशा गोष्टी घडतील, ऑलरेडी हा बायिंग एरिया होता जो रिजेक्ट होत होता इथे, तो येणाऱ्या टाईममध्ये प्राइसला रिजेक्ट करणार आहे. म्हणजे जेव्हा मार्केट अप येईल, हा एरिया पण प्राइसला रिजेक्ट करेल. याच्या सोबत रिजेक्शन म्हणून ही बाय कॅन्डल जी प्राइसला अगेन रिजेक्ट करेल, हाय प्रोबॅबिलिटी की प्राइस इथूनच रिव्हर्स होईल. तर न्यूजच्या बेसवरती जेव्हा प्राइस एखाद्या बुलिश ट्रेंडला रिव्हर्स करते, तर असा सप्लाय बनतोय आणि एखाद्या बेअरिश ट्रेंडला रिव्हर्स करते, त्याच्या अगोदर बघितलं आपण त्या टाइपचाच डिमांड बनते. हे काढून घ्या डायग्राममध्ये. क्लिअर आहे. ठीक आहे. वर आपण व्हॅलिड डिमांड सप्लाय कोणते आहे ते पाहिले. बेस जो आहे, त्या बेसचं स्ट्रक्चर नेहमी चेक करा, की बेस कसा तयार होतोय. त्यावरती समजेल, की कोणता बेस व्हॅलिड आहे आणि आपल्याला कोणाला रिफाईन करायचंय. व्हॅलिड तर झाले, इनव्हॅलिड काय करायचं? आत्ता घ्यायचे की उद्या घ्यायचे का? आत्ता घेतला तर मिनिमम तुम्हाला अजून 1.5 तास बसावं लागेल. इनव्हॅलिडमध्ये खूप सिंपल आहे, की प्राइस पहिल्यांदाच सांगते कोणता इनव्हॅलिड बनणार आहे. कारण लेगिन हा वीक असतो, बेस पण वीक असतो आणि फक्त बायिंगची मूव्हमेंट करून दिली जाते, अप्पर एरिया फिल करण्यासाठी. पण लोकं व्हॅलिड इनव्हॅलिडचा अभ्यास तेवढा करत नाही, त्याच्यामुळे ट्रॅप होतात. तर सेम 5 फॉर्मेशन असतील इनव्हॅलिडचे, जे इझिली सांगतात, की कोणता एरिया इनव्हॅलिड आहे, कोणत्या एरियाला आपल्याला मार्क करायचं नाहीये. ठीक आहे. इनव्हॅलिड उद्याच्या दिवसामध्ये पाहू.